ऐक ना, एडिट मध्ये हिच्या साडीचा रंग थोडा उचलता येईल का अजून? चालतंय की. मला वाटतं आपण हे वाक्य बदलूया. तुला काय वाटतं? चालतंय की. काय रे, काल मुलगी बघायला गेला ती कोल्हापूरची होती का? नाही रे, आज जे आपले गेस्ट आहेत ना, त्यांनी कोल्हापुरी बाज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात पोहोचवलंय. बघ. अच्छा, म्हणजे ते नाही, चल चल, नाही सांगायचं प्रत्येकाला. गेस्ट वगैरे नाही. चल. बायको म्हणून, एक मैत्रीण म्हणून काय मी तुला घाबरत राहीन. अगोला तो घेतो आणि वर मलाच म्हणतो सॉरी म्हण. मला कमीत कमी 150 फॅमिली तरी भेटले असेल. आम्ही तुमच्या लग्नात येऊन गेलो होतो. नमस्कार, मी रुजुता देशमुख द अनुरूप शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही काही मालिका आपल्याला अत्यंत जवळच्या वाटतात, त्या आपल्याला आवडत असतात आणि मग त्या मालिकेतलं जोडपं आपल्याला इतकं आवडतं की मग असं वाटायला लागतं की हे दोघं कायमस्वरूपी त्यांच्या आयुष्यात एकत्र राहायला लागले तर. असंच एक अनुरूप जोडपं आपल्याकडे आलं आहे. आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका तुझ्यात जीव रंगला मधले राणादा आणि पाठकबाई. स्वागत करूया हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. नमस्कार. नमस्कार. द अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचंही मनापासून स्वागत. थँक्यू. Thank you. कसे आहात दोघंही? छान मस्त. तू फुल एकदम मस्त आहे मी तर. हो ना. मस्त असं छान हेल्दी वेगळाच दिसतोयस पण वेगळं काहीतरी. हो. खूपच छान. जरा मस्त ठरवलं look. नवीन वर्षाचं काहीतरी वेगळं करूया. मस्त लुक आवडला मला. ओके, सो आपण तुमच्या संसाराविषयी, तुमच्या नात्याविषयी अनेक गप्पा मारणारच आहोत, बिंदास आणि इनफॉर्मल. ओके, पण आपल्या या शोची सुरुवात जी होते ती कॉल युअर बे या सेगमेंटनी होते. ओके. तर बे म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, बिफोर एनिवन एल्स. हो. तर जेव्हा तुमची मैत्री फुलत होती, म्हणजे तुमची मालिका चालू होती तेव्हा किंवा त्याच्यानंतर, ते आता तो काळ तुम्ही ठरवा तुम्हाला कुठला हवाय, तेव्हाचा एक फोन कॉल करायचा तुम्ही एकमेकांना. मे बी तुम्ही जस्ट एकमेकांचा विचार करायला लागला होतात तेव्हाचा एक फोन कॉल करूया का? हो हो हा? हो. कोण कोणाला म्हणजे फोन मी करेल? म्हणजे हार्दिकच मला. हा, म्हणजे मी करू शकतो पण बोलावं तिला लागेल असं मला वाटतं. ट्राय करूया मग. लाव फोन. हा. अच्छा, म्हणजे लाइकिंग मधला ना, की आवडायला लागलं. असं समजा आपण कोल्हापुरात आहोत आणि शूट झाले आणि आपण गेलो, लाइकिंग असं ते जरा डोक्यात ठेवून तसा मी फोन लावतो. हॅलो, हा बोल. पॅकअप झालं तुझं? नाही का? नाही, माझं झालं लवकर. किती वाजता होणार आहे? नाही माहिती का? नाही, म्हटलं कॉफी प्यायला गेलो असतो किंवा काहीतरी. इतक्या रात्री? हां, आपलं ते सयाजीमध्ये नाही का 24/7 चालू असतं नाही का, ते तिथे जाऊयात. पण उद्या पण शिफ्ट आहे 7ची. नाही, माझंच आहे पहिला सीन, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण मग मी तुझ्या बरोबरच येईन ना. हो, पण तुझा नंतरचा लेटचा कॉल टाईम असेल. ठीक आहे, मग मी प्रोडक्शनच्या गाडीने येईन. ठीक आहे, बघूया. पण एक जाऊन येऊ असं. पण मग आता तू घराखाली पिकअप करशील मला? हो, घराखाली येतो मी. ठीक आहे, चालेल. पण पॅकअप झालं की मी तुला सांगते, मग आपण हो, भेटूया. सांग. तोपर्यंत माझी जिम होऊन जाईल, कारण घराच्या बाजूलाच जिम आहे ना. मग मी जिम पाशी उतरते ना. हो, चालेल, बेस्ट. ठीक आहे, पण मी जिम करणार नाही. हो, जिम नको करू तू, तर यायच्या 5 मिनिटं आधी फोन कर, नाहीतर परत मग असं होईल की मी जिम पूर्ण केली नाही आणि मग. नाही, मी पोचताना तुला फोन करते, मग तू लॉक कर ती जिम आणि मग तू बाहेर ये. म्हणजे आता कुलूप लावायला, गेट बंद करायला तुला खूप वेळ लागेल. चालतंय की. ठीक आहे, लवकर मी आवरतो, लवकर पोच. चालेल, भेटूया. हो. तर यातली सगळ्यात मजेशीर गोष्ट अशी होती की जिम बंद होतं 9 वाजता, कधी कधी 10 वाजता. तर हार्दिक
जिम उघडून जिम करतो, परत लॉक करतो, किल्ली त्याच्याकडे असते. सो जेव्हा मी त्याच्याबरोबर शूट सुरू असताना जिम करायला लागले, मग असं आपण खूप इन्स्पायर होतो ना की यार हा जिमला चाललाय, मी पण जाते वगैरे. तर तसं मी जात होते. तर कितीही वाजता म्हणजे 11ला पॅकअप झालं तरी तो म्हणायचं जिमला जाऊ. म्हणलं 11 वाजता जिम, तर हा घेऊन जायचा 12:30पर्यंत वर्कआउट करून आम्ही घरी जायचो. तर मला असं व्हायचं की एवढं डेडिकेशन मला नाही नाहीये माझ्याकडे. 6 महिन्यांनी वगैरे मी ते बंद केलं. मी गेलेच नाही मग नंतर. हा ते गेली नाही, मग ते 6 महिने जे गेले ते अजूनपर्यंत मी मागे लागले, प्लीज माझ्याबरोबर एकदा तरी जिमला ये, आता मी नवरा आहे तुझा. कधी नाही, ती म्हणते की नाही. उलट आम्ही एकत्र जातच नाही मग जिमला. मला फार बोर होतं. जिम मधला एक जल्लाद ट्रेनर म्हणून, जल्लाद असं नाव ठेवलं त्यांनी माझं, की मी जल्लाद आहे जिम मधला. की ते म्हणतात की तू एक अघोरी ट्रेनर आहेस, त्यामुळे ह्याच्या अंडर माहिती मग कोणी मित्र वगैरे असतील त्यांना पण ती अवेअर करते. बघा तुम्ही हार्दिक बरोबर चाललाय, तर जरा विचार करा, तो जरा वेगळ्या जगातला आहे जिम मध्ये, त्यामुळे प्लीज. त्याला काहीच वाटत नाही, कारण कितीही केलं तरी ओके असतं त्याच्यासाठी. फिटनेस फ्रीक आहेस हो तू. हो. हा, आणि फिटनेस फ्रीक म्हणजे जेवणाच्या बाबतीत तो जेव्हा आज आमरस पुरी आहे ना, मग आज खायचंय हे डोक्यात असतं त्याच्या. पण ते जेव्हा नाही करायचंय तेव्हा डेली रुटीन त्याचं ते मेंटेन झालंच पाहिजे. मग त्याच्यासाठी तो काहीही करणार. तर मी अपोजिट होत, एकदम अपोजिट होत. त्यामुळे आणि प्रॉब्लेम असा होतो की माझ्या बरोबर कोण असेल, म्हणजे समजा कुठे ट्रॅव्हल करत असू किंवा डाएट चालू तर आहे, त्या व्यक्तीला जेवायलाच मग त्याची पण उपासमार होते. आणि असं होतं की किंवा घरी आई असेल, आई असताना पण सांगते, अच्छा तुम इसके साथ जा रहे हो क्या, ठीक है खाना खा के जाओ घर से. नहीं हम बाहर खाते, ठीक है शाम को बता ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. मग तो येऊन सांगतो माणूस, अरे आंटी आपने बोला था वो हार्दिक के साथ चला, कुछ खाया ही नहीं मैंने. ऍब्सोल्युटली. काय हे हाल करतोस म्हणजे तू मी इतर लोकांनी सांगतो की तुम्ही सुद्धा डाएट करा, तुम्ही स्वतःच्या शरीराकडे लक्ष ऍक्च्युली द्या. आमचं आता सेट झालेलं डाएट आहे ना दोघांचंही. पण आम्ही कुठेही ट्रॅव्हल करायचं असेल ना, तर आम्ही शक्यतो खूप थांबत नाही. म्हणजे आमचे शॉर्ट्स ब्रेक पण असे नसतात. ओके, डायरेक्ट पोचायचं म्हणजे इथनं पुण्याला जायचंय, तर त्याच्यात परत मी मध्ये एक्सप्रेसवेला नाही थांबणार. तर आमचं सेट असतं ते. तर आता ते नाशिकला जायचंय तरीही आम्ही मध्ये नाही थांबत, कारण आम्हाला असं वाटतं की ती एक 15 मिनिटं खूप नंतर कव्हर करायला खूप वेळ लागतो. त्यामुळे आम्ही बरेचदा थांबत नाही. कुठे म्हणजे कोल्हापूरला जायचं असेल कुठे तरी एकदा गाडी स्टार्ट केली. पण चुकून जर का जेवणाच्या वेळा असतील तेव्हाही ते खूप महागात पडतं, कारण हार्दिक बरोबर असतो. मग असं होतं की अरे यार हार्दिक आधी जेवून निघूयात, किंवा मग थांबूनच जेवू, अशा वेळेला आपण निघू. आणि कारण काहीच नसतं ना, कारण की टाकी फुल आदल्या दिवशीच करून ठेवलेली असते मी गाडीची, गाडी क्लीन करून ठेवलेली असते. तेव्हा सगळं मी आधी सांगतो की बघा, जर थांबलो तर 3 मिनिटाच्या जायचं आणि यायचं. चहा प्यायला मला थांबायचंय, मला बिस्किट खायचंय, मला जेवायचं, हे नको. मग किंवा मग असं करतो, तुम्हाला जेवायचंय थेट आपण कोल्हापुरात जर जायचं तर कोल्हापुरात जेऊ, सकाळी 5ला निघायचं, मग गाडीत तुम्ही झोपा. असं माझं असतं एक कॅल्क्युलेट की आपण लवकर जाऊ, लवकर पोहोचू. उगाच जेवणाला थांबणार, मग ते टंगळमंगळ होते, मोशन थांबतो, मग ते मला वेगळं ऐकायला लागतं सगळ्यांचं. वा वा वा. मग आता मला सांगा, तुम्ही मालिकेच्या दरम्यान तुमची फक्त मैत्री होती बरोबर, आणि मग बाहेर पडल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की काहीतरी घडतंय, आणि मग लग्न किती दिवसांनी केलं, महिन्यांनी केलं, वर्षभराने केलं? 2 वर्ष असेल नाही, 1 वर्ष. 20ला संपलं ना, म्हणजे 21 21 डिसेंबर मध्ये संपलं. 21 जानेवारीमध्ये टेलिकास्ट संपला, आणि आम्ही 22 मध्ये एंगेजमेंट आणि लग्न केलं. ओके. आणि घरी सांगितलं तेव्हा काय? नाही, मी घरीच गेलो डायरेक्ट ना तिच्या. काय माझं पुण्यात काम होतं आणि आई माझ्या मागे लागली होती की बघ आता बाबा, की म्हटलं अगं जेवढं ती बोलते ना तेवढं पण बोलणं बंद करेल ती माझी. तर म्हटलं उगाच नको, जे चाललंय म्हटलं. नाही म्हणजे तुला काय, आईचं असतं ना, आता लग्न करायचंच नाहीये का, आता वय बघ किती झालं, हे झालं ते झालं. म्हटलं ओके, हा मला विचार करू दे जरा. आणि मग मी अक्षाला बोललो, असं असं आहे, काय वाटतं तुला? आणि मी म्हटलंय बघ, घरच्यांच्या अगेन्स्ट जाऊन आपल्याला काही करायचं नाहीये. माझ्या घरातून ओके, कारण मला हे नंतर कळलं की 2017 मध्ये माझ्यामध्ये आईचं आणि संभाषण झालं होतं तेव्हा, की मला तू आवडते सून म्हणून. तर डायरेक्ट असं म्हणजे असं असतं ना आता की टीव्हीवर बघतोय, पेर आहे, आता ही खूप चांगली मुलगी आहे, आणि कॅरेक्टर पण असं असतं सुनांचं, मुलींचं, की असं वाव अशी पाहिजे सून, असं वाटूच शकतं कोणालाही. तर तसं त्यांना वाटत होतं की
यार तू हो ना माझी सून, मला तशी अशी अशी हवी आहे सून वगैरे, तर तसं त्या मला म्हणत होत्या. म्हणाल्या होत्या. आणि मग ते तेवढं झालं होतं आणि हे मला नंतर कळलं की असं काहीतरी झालेलं आहे बाबा. म्हटलं बरं, म्हटलं ठीक आहे मी विचारतो. बोललो येतो घरी, म्हणलं आई वडिलांशी बोलतो. घरी गेलो आणि सांगितलं, पहिलाच शब्द माझा होता की मी किती फाटका आहे तुमच्या मुलीला माहिती आहे. म्हटलं मी आधीच सांगतो, म्हणजे मी काय आहे, माझी लाईफस्टाईल कशी आहे, मी कसा राहतो, माझे खर्च कसे आहेत. कारण तिने तो काळ माझ्यावर काढलेला आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की शून्यापासून सुरुवात तेव्हापासून होती. म्हणजे आधी कामं केलेली आहे छोटी मोठी, पण खरं कलाकार म्हणून घडवलं त्या राणा या पात्रांनीच घडवलं किंवा तुझ्या जीव रंगला या मालिकेने घडवलं. बरोबर. तर तिला ते सगळं समोर होतं. आणि म्हणजे माझी फॅमिली कंडिशन काय आहे किंवा मी कसा राहतोय, माझं तिथे रेंटचं घर आहे मुंबईमध्ये सध्या, पण माझं पक्कं घर आहे जे गावी आहे, हे सगळं तिला माहिती होतं. तर मी जाऊन सांगितलं की बघा मी किती फाटका आहे तिला माहिती आहे, बाकी तुमच्या अगेन्स्ट जाऊन मला काही लग्न करायचं नाही आहे, असं बोलून पटकन पाल असं सांगून वगैरे. मग त्याच्यानंतर मग काही चर्चा वगैरे झाली असेल तरी आमच्यात बोलणं व्हायचं. म्हटलं बघा आपल्याला काय अगेन्स्ट जाऊन करायचं नाही, शेवटी आई वडील आहे, मुलीचा विचार करणार की तिचं फ्युचर चांगलं झालं पाहिजे. बाकी म्हटलं तू अति कन्व्हिन्स वगैरे असं काही करायला जाऊ नको. पण हळूहळू काही कालांतराने आईचाच मेसेज आला मला, साधारणतः 2-3 महिन्यानंतर वगैरे मला त्यांनी मेसेज विचार केला का ग? हो. विचार असं नाही, पण आईचं माझ्या कायमच म्हणणं होतं की तुला जोपर्यंत योग्य वाटतंय तोपर्यंत काहीच हरकत नाही. म्हणजे अनलेस अँड अंटिल की खूपच प्रॉब्लेम वाटतोय तर आम्ही बोलू, पण तू ओके आहेस ना, सगळी परिस्थिती तुला माहिती आहे ना, त्याच्यात ऍडजस्ट करायला तू तयार आहेस ना, विषय संपला. फक्त तिचं कायम होतं की जे सुरू करणार ते निभाव, ते परत मागे फिरणं आणि असा विचारही नाही आला पाहिजे मग मनात. पण मला असं वाटतं की तुम्ही जेन्युनली प्रेमात पडता तेव्हा हे होतच नाही. म्हणजे आपण सरेंडर करतो समोरच्याला, परिस्थितीला, सगळ्याला, आणि ते घडत राहतं. आता हे 3 वर्षानंतर मला जाणवतंय सुद्धा की असं कधी वाटलंच नाही की काही असा विचारही करावा लागला असेल का. मला तर अर्ध्या सेकंडचा पण विचार नाही आला, कारण मला ओकेच होतं. हार्दिकनी विचारल्या मी 100% ओके होते की मला चालणार आहे, ओके मला हा आवडलेलाच आहे, मला हाच हवा आहे, ओके आहे, हे सगळं माझ्यासाठी क्लिअर होतं. पण त्यांना पटेपर्यंत जो काही 1 महिनाभराचा काळ गेला असेल तेवढाच, पण अदरवाईज ओकेच होते सगळे. डायरेक्ट तारखा झाल्या मला. अच्छा, हो. मग एकदम तारखाच म्हणजे ठरवायला काही सुरुवात काळाने मी केली. असं ठरवलं होतं की आता काही माझं लग्न वगैरे होत नाहीये आणि मी गाड्यांचा फार वेडा आहे. त्यामुळे मी म्हणून आता एखादी गाडी घेऊया. माझं नाशिकला शूट चालू होतं दुसऱ्या मालिकेचं, म्हटलं आता गाडी घेऊया असं चालू होतं. असंच फोन आला सकाळी 9 वाजता, मी चालत शूटला जात होतो. अरे तू मेसेज वाचला का? म्हटलं हो. म्हटलं वाटलं गुड मॉर्निंग केलंय तुम्ही, वाचलं मी. नाही ते बघितलं नाही. म्हटलं नाही काय, मला वाटलं ते गुड मॉर्निंगचे वॉलपेपर असतात ना, आपण फोटो बिटो पाठवतो तसलं काहीतरी असेल, फुलाबिलांचं काहीतरी. पेपरवरती सगळ्या तारखा लिहिल्या होत्या. अरे बापरे. तर मी म्हटलं हे काय नाही, आपल्याला साखरपुडा करायचा आहे. म्हणजे मी सांगतो, मला अजूनही आठवतं 24 एप्रिलला त्यांनी मला फोन केला होता. त्यानंतर 27 एप्रिलला नाशिकमध्ये आई बाबा आले. आमच्या नाशिकच्या घरात, भावाच्या घरात बोलणी सगळी झाली आणि सगळं झालं ओके. या तारखा आहेत, डेली सोप चालू आहे. बरं, हिला पण माहिती आहे आता डेली सोपच्या तारखा कशा असतात, असं लीड म्हणून आपल्याला पटकन ऍडजस्ट होता येतं का ते सगळं. ती बोलली ओके आपण नंतर करू. काय माहिती काय 30 तारखेला संध्याकाळी 7 वाजता फोन करून सांगते नाही मला 3 तारखेलाच करायचं आहे. अरे म्हणजे तुला कळतंय का 30 एप्रिलला 3 तारीख म्हणजे परवा हे, आणि मी इथे आहे. नाही तू नको टेन्शन घेऊ, मी बोलते दादाशी आणि वहिनीशी बोलते, मी करते. म्हटलं अगं थांब जरा, मलाच काय कळत नाही काय वगैरे. आणि कारण की अक्षय तृतीयेचा तिचा जन्म आहे, तिथीचा म्हणजे तिचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा अक्षय तृतीया होती आणि 3 मेला तेव्हा अक्षय तृतीया होती. 2022ला अक्षय तृतीया होती. आम्ही अक्षय तृतीयेला एंगेजमेंट आत्ताच करायचे. म्हटलं बरं ठीक आहे. मग तेव्हा दादा, वहिनी आणि ही आणि मला म्हणलं तू अजिबात याच्यात पडू नको, तू तुझ्या शूटिंग मध्ये लक्ष दे, आम्ही आमचं करतो. म्हणजे मला असं वाटतं मी रुमाल पण घ्यायला गेलो नसेल. म्हणजे एंगेजमेंटच्या सुट्टी मिळाली. म्हणजे आदल्या दिवशी आलोय मी 2 तारखेला रात्री. आदल्या दिवशी आला आणि एंगेजमेंट करून परत गेलो. बाप रे. म्हणजे घरचे तयार झाले आणि असं पटापट. म्हणजे आई तर माझी खुशच होती. ती म्हणाली बरं मला काहीच उद्या करा म्हणा, मी तयार आहे. वा. आणि मग लग्न डिसेंबर मध्ये झालं. ओके. आणि लग्न सोहळा कसा केलात, म्हणजे काय ठरवलं, दोन्ही घरच्यांचं काय म्हणणं होतं? ऍक्च्युली दोन्ही घरच्यांचं काहीच म्हणणं नव्हतं, तुम्हाला हवंय तसं करू असंच म्हणणं होतं. तर आम्हाला दोघांना खूप ट्रेडिशनल लग्न हवं होतं आणि मोठं लग्न करायचं होतं. असं नाही की
आपल्याच माणसांमध्ये करू, कुणाला बोलूयात नको, कारण तोही लहान आहे घरात, मी पण लहान आहे घरात. तर आमच्याकडे असं आमच्या आईबाबांसाठी आमचं शेवटचं लग्न ना आता, दोन्ही मुलींची लग्न झाली, त्यांच्याकडे दोन्ही मुलांची लग्न झाली, असं होतं. तर त्यामुळे जे काही करायचं ते नीट व्यवस्थित पण करूया एकच एवढं होतं की ठरलं पारंपरिक होतं. पद्धतीने पण झालं पारंपरिक पाहिजे, की करूया. उगाच म्हणजे असं लॅविश लग्न आहे किंवा चकाचक असं नाही. म्हटलं जी आपली संस्कृती आहे ती असेल. म्हणजे मग तिने काही थीम्स ठरवल्या होत्या. मग मी तिला म्हटलं की आपण थीम्स पण अशा ठेवू ना. तू काय म्हणतेस की रिसेप्शन हवं. म्हटलं आपल्या मराठी संस्कृतीमध्ये रिसेप्शन असतं का, तर नसतं. आपलं ते लग्न झालं, तो काय ते आपण म्हणतो येतात भेटतात आपल्याला, तेच आपल्यासाठी रिसेप्शन असतं. तर म्हटलं जे रिसेप्शन असेल ते आपण इंडो वेस्टर्न स्टाईलने करूया. पण आपलं लग्न जे असेल मग तिथे मला झेंडूच पाहिजे. मग तिथे मला ते नारळाच्या आपले केळ्याच्या झाडाचे खांबच पाहिजे. मला ते खोटे किंवा ते लावलेलं असलं काही नको. म्हणजे तो माझा अट्टास होता की दिसताना आपली परंपरा दिसली पाहिजे. सो त्याच्यावरती पण अग्री होती की ओके मला काही प्रॉब्लेम नाही. म्हटलं बघ हळद आपले होते, हळद झाली पाहिजे. संगीत आपल्यात होत नाही, मग संगीत आपण इंडो वेस्टर्ननी करूया. मग हळदीला सगळ्यानी कंपल्सरी कुर्ती घातली पाहिजे. सो असं काहीतरी केलं. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या पण म्हणजे माझ्या साईडला जोशांच्या इथे पण असं लग्न पहिल्यांदाच झालं असेल. त्यामुळे सगळे सुद्धा खूप खुश होते की आणि म्हणजे जोशांसाठी डेस्टिनेशन वेडिंग झालं ना, कारण की पुण्यात लग्न झालं. आमच्यासाठी ते डेस्टिनेशन वेडिंग त्यामुळे ती एक वेगळी मजा होती. वाव, म्हणजे मोठा केलाच. हो, कमाल. छान. सगळ्यांना बोलवून इच्छा सगळ्यांना बोलवून, ज्यांना नाही बोलवलं तेही कोण आले. नाही बोलवलं म्हणजे जे असेच रॅन्डम आले होते फॅन लोक जे असतात. म्हणजे नंतर कळायला लागलं ना, 8 दिवस आधी वगैरे सगळ्यांना माहिती होतं की या ठिकाणी लग्न आहे. पण मग गोंधळ नाही ना झाला? गोंधळ म्हणजे दुसऱ्या दिवशी बाबांचा फोन आला की हार्दिक आपल्याला 7 लाख रुपये एक्स्ट्रा. किती? अहो म्हटलं 70,000 वगैरे असेल तर गोष्ट वेगळी. नाही म्हटलं एवढे पैसे भरायला लागतात. हो आता काय ती लोक म्हणजे खूप माणसं. म्हणजे आम्ही स्टेजवर होतो रिसेप्शनला आणि लिटरली हॅलो आणि असे गाल दुखायला वगैरे लागलेले असतात ना आपले. तर मध्ये मध्ये आम्ही असं चाललो होतं आमचं, हाय 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 हे सगळं चालू असताना एक 2 लोक भेटायला आली. आम्ही दोघंही हॅलो 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 करते. ते गेल्यानंतर मी आधी म्हणलं कोण होते, काय म्हणलं. मी म्हटलं अगं मला काय विचारते, पुण्यातली तू आहे. म्हटलं मला नको. बरं मी भावाला विचारते, माहित नव्हतं ती लोक कोण होती. बरं असेल तर आई वगैरे ओळख करून दे. रिकाम्या पाकिटांमधनं लोक काहीतरी घेऊन आली होती असं. आणि काही एक कुणीतरी बाई आली होती जनरल, त्यांना फक्त भेटायचं होतं मला. पण असं कसं जाणार ना लग्नात. तर ते अशी काहीतरी 4-5 कानातली घेऊन आल्या होत्या. तर मला असं झालं बाप रे हे काय चाललंय. आणि असं रॅन्डम. पण आम्ही जेव्हा लग्न प्लॅन करत होतो ना तेव्हाच आम्हाला असं वाटलं होतं की आपण असं रॅन्डम नाही ठेवू शकत. आपल्याला निदान काय बॉडीगार्ड्स ठेवावे लागतील किंवा RSVP किंवा एक काहीतरी टॅग स्टिकर काहीतरी लोकांना देऊ, म्हणजे कळेल आपल्याला की हे इन्व्हायटेड आहे. पण माझ्या बाबांचं आणि घरच्यांचं असं एक साधारण म्हणणं होतं की आपण असं नाही करायचंय काही. कारण असं तू कुणाला जाऊन विचारणार की टॅग कुठे आहे, वेगळंच आहे काहीतरी. आणि आपल्याकडे असं काही वाटू शकतं ना लोकांना की आम्ही आहोत इन्व्हायटेड, म्हणजे एखाद्याला आहे इन्व्हिटेशन आणि तरी आपण करतोय असं. तर असं नाही. आणि दोन्हीकडे सेम सिच्युएशन ना. म्हणजे हिच्या घरामध्ये ऍज अ सेलिब्रिटी म्हणून मीच आहे आणि आमच्या जोशांमध्ये सेलिब्रिटी म्हणून मीच आहे. त्यामुळे तिकडे काही लोक विचार करतील. म्हणजे आपली फॅमिली समजून घेऊ शकते, पण आपले येणारे जे पाहुणे आहेत अरे एवढं काय मोठं आहे का, मग हेच आहे. म्हटलं तिला बोलले हे नको काय करूया, जे होईल ते होईल, सोडून देऊ. आणि म्हटलं असंही धरू की लोकांची हिंमत बघा काय असेल की लोक येऊन, म्हणजे इतकं प्रेम आहे त्यांचं की त्या गर्दीत येऊन लोकांमध्ये येऊन त्यांनी येऊन स्टेजवरती फोटो काढले. म्हणजे मला असं वाटतं पुण्यात 2022 डिसेंबरमध्ये लग्न झाल्यानंतर आम्ही शिफ्ट झालो जरा की आपण ऑलरेडी आम्ही ते घर घेऊन ठेवलं होतं 1 महिना आधी की आपण पुण्यामध्ये जरा चेंज म्हणून आपण घेऊन ठेवू. तर मी पुण्यात आल्यापासून मला कमीत कमी 150 फॅमिलीज तरी भेटले असेल. आम्ही तुमच्या लग्नात येऊन गेलो होतो असं ते सांगतात आणि तोंडावरती. आणि मग मी त्यांना म्हणतो तुमच्यामुळे माझे जास्त पैसे गेले. फॅन्स वर एक खर्च झाला तुमचा. छान आहे पण मजा. मजा आली. म्हणजे आणि म्हणजे आम्हालाच आमच्या लग्नात पोटभर जेवता आलं नाही कारण जेवण संपलं होतं दोन्ही वेळेला. मेनू पण कारण पारंपरिक होता. मोदक होते दुपारी लग्नात आणि संध्याकाळी मल्टी म्हणजे ते आपलं थोडस पंजाबी आणि मराठी अशा दोन्ही मिक्स अशा भाज्या वगैरे ठेवल्या होत्या. आणि मग लग्नानंतर लगेच मी पुण्यात राहिलात का थोडे दिवस? तेव्हा शूट चालू नव्हतं? नाही, याची सिरियल संपली होती आणि मी नवीन काम घेतलेलंच नव्हतं. त्यामुळे त्याच्या फिल्म्स चालू झाल्या होत्या.
त्यामुळे आम्ही एनिवे पुण्यात शिफ्टच होणार होतो. बरं. कारण सासूबाई गावी शिफ्ट झाल्या होत्या. ओ. आता दोन्ही मुलांची लग्न झाली, हा. सो निवांत आता त्या. अच्छा. जस्ट नोव्हेंबर मध्ये महेश सरांच्या फिल्मचं काम चालू झालं होतं. Okay. तर आमची ट्रेनिंग चालू होती. ती लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत ट्रेनिंग होती. ओ. म्हणजे मी हळदीच्या 2 दिवस आधी सरांना सांगितलं, सर प्लीज नंतर येतो ट्रेनिंगला. म्हणलं ठीक आहे, जा एन्जॉय हळदी कर. करून येतो. कारण की आमची फाईट सिक्वेन्सची ट्रेनिंग चालू होती. ती फिल्म सिटीमध्ये ट्रेनिंग होती. आणि मग त्याच्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मला असं वाटतं पूजा जेव्हा झाली सत्यनारायणाच्या तेव्हा फोन आला पूजेनंतर. सरांचा की हो गया काय सर. म्हणलं आज जर पूजेलाच बसलो. चल ठीक आहे, चल उद्या शूट लागतं आपलं, ट्रॉम्बेला शूट लावलंय तुला म्हणून फोन नाही केला. तर आणि मग असं तेव्हाही म्हणाले बायकोला घेऊन ये सेटवरती, आता बायको झाली ना जरा बेटायला घेऊन ये. सो असं पण झालं की म्हणजे आपण म्हणतो ना की लक्ष्मी घरात येणं काय असतं, तर ते ऍक्च्युअल तो अनुभव मी घेतला. म्हणजे ती घरात आली आणि तेव्हापासून माझा सिनेमांचा प्रवास हा चालू सुरू झाला. झाला. वा वा. पण मग राहायला होतात पुण्यात आणि दोघंच होतात दोघंच म्हणजे होतो. हा. म्हणजे छोटी फॅमिली छोटी असं. फॅमिली. म्हणजे आई वडिलांनी असं ठरवलं की आपलं गावी घर आहे तर थोडंसं आम्ही तिथे राहतो. मग भाऊ नाशिकला शिफ्ट झाला होता, मग त्याच्याकडे थोडे दिवस, किंवा गावचं आपलं घर जरा चालू राहील, वर्ष बंद असतं, आपण 1-2 दिवसच जातो. मग म्हटलं आता इथेही घर ठेवायचं आणि पुण्यातलं पण ठेवायचं. मग ते म्हणाले चेंज म्हणून हे रेंटचं घर सोड, तुझं जेव्हा सिरियल वगैरे येईल तेव्हा बघू, जिथे सिरियल चालू होईल तिकडे तू बाजूला घर घे. आणि असं आहे की आम्ही म्हणजे मी, माझा भाऊ किंवा आम्ही असे वेगळे राहू शकत नाही. ते कुठेतरी ते असं खंत असते. आठवण येते हो. एकमेकांची. म्हणजे काहीतरी खुसपटा काढलं. म्हणजे रोज आई पहिला फोन करते, आज काय खोड काढली तुझी सकाळी उठल्यावर. तर ती सांगत असते की काय त्याचं चालूच आहे सकाळी हो उठल्यापासून ना. काय ना काय. मला ते घरातलं जाणून घ्यायचंय की जेव्हा तुम्ही एकत्र राहायला लागलात, जरी तुम्ही 4 वर्ष एकत्र शूट करत होतात, 5 वर्ष 4.5 पावणे 5 वर्ष आम्ही. बापरे, म्हणजे बऱ्यापैकी बरं. तुम्ही ओळखता एकमेकांना. पण 24 तास घरात राहायला लागल्यावर काय फरक जाणवला तुम्हाला दोघांनाही? रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी ज्या एरवी कळत नाहीत अशा, आणि ज्या असं वाटतं की हे वेगळं आहे जरा काहीतरी असं. एकतर खाण्याच्या पद्धती हा. खूप वेगवेगळ्या आहेत. हा. तरी सुद्धा हे जोशीच असल्यामुळे तसं स्वयंपाक सेम असतो. पण सासूबाई माहेरच्या वेगळ्या कास्ट मधल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या पद्धती खूप वेगळ्या वेगळ्या आहेत. आणि मी नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळे मला खूप मजा येते हा. त्यांच्या हातचं जेवायला. त्या ज्या ज्या काही वेगवेगळ्या रेसिपीज करतात त्या सगळ्या मला खूप आवडतात. आणि एकतर मेन तो मसाल्यांचा फरक, तो तर बेसिक सगळ्या घरांमध्ये जे होतं तसंच. बरोबर. आणि अदरवाईज आय थिंक आम्ही एकमेकांच्या सवयी घेतल्या आहेत आता, एकमेकांमध्ये आम्ही त्या मुरवल्यात. मिसळल्यात. हा, पण जसं म्हणजे मला असं की वाटतं की फार काही नाही आहेत. फार म्हणजे, वेगळ्या नाहीयेत, पण स्वच्छता चांगल्याच. फार आवडते मला, नीटनेटकं आवडतं. सो ते तिलाही ते आहेच तिचं की बाबा सगळं स्वच्छ पाहिजे. मला किचन फार स्वच्छ लागतं. हा, मला म्हणजे स्वतःला. हे खूप सरप्राइझिंग आहे, पण हार्दिक स्वयंपाकघरात रमू शकतो, वाव. छान रमतो. म्हणजे मी घरात नसेन हा. तर स्वयंपाकघर क्लीन असतं, ओटा पुसलेला असतो, वा. गॅस बीस पुसून व्यवस्थित, भांडी जागच्या जागी, हो. असं अगदी व्यवस्थित म्हणजे तो मला असं करतो. वाटतं की 4 जर भांडी राहिली तर कशाला दुसऱ्या दिवशी ते कामवलेलं ठेवा. त्यामुळे तो मग ते असं घासून होतं की राहू दे ना टाकतो. उद्या. अरे पण हो ना, ते उद्या दुपारी 2 नंतर येणार ना, मग तोपर्यंत एवढं तासांचं करायचं काय. मग 2च तर भांडी आहेत म्हटलं, मी घासून ठेवली. नाही मग आपण काय तिला उगाच ठीक आहे म्हटलं, राहू दे बोनस तिला कधीतरी आपण. आणि स्वयंपाक पण करतो. नाही ते सोडून मला हा, फक्त स्वयंपाक नाहीये त्याला, स्वयंपाक नाहीये. बेसिक लिंबू लिंबू सरबत येतं, ताट मॅगी. चांगलं बनवतो मी. हा मॅगी होतं आणि भात भात लावता लावू येतो. शकतो. दुसरं म्हणजे हा भातात म्हणजे फोडणीचा भात करू शकतो, आ. पोहे करू शकतो, आणि उत्तम चहा, लिंबू सरबत आणि ताक एवढं हे उत्तम करू शकतो मी. वा. त्याच्या व्यतिरिक्त मला नका तुम्ही बोलू, मी खाऊ शकतो. स्वच्छता मी करतो असं. आणि सगळ्यात आवडतं सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला चवी कळत नाही, त्यामुळे कसं झालंय हे हा, मला विचारायचं नाही. हे खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे असं त्याला विचारलं ना की हा चांगलं आहे, त्याला बाकी काहीच कळत नाही. मीठ जास्त झालंय किंवा खूपच कमी कमी असेल आहे. तर तेवढं तो खूप सांगू म्हणजे खूप, शकतो. आणि खूप जास्त झालं तर otherwise मला Otherwise नाही त्याला असं कळत. काहीच नाही कळत की ठीक आहे पण थोडी साखर चालेल वगैरे, असं काहीच कळत नाही त्याला. म्हणजे तू काही देऊ नाही, शकतो. म्हणजे काही हो, 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 काही चालतं असं त्याला. आहे म्हणजे एकदमच म्हणजे अरे हे कधी मी खाल्लंच नाही तर हे कशाला खाऊ. तर आधीच मी सांगतो बाबा हे मला आवडत नाही म्हणून. कारण मुळात मला असं वाटतं की आजी आजोबा जेव्हा होते तेव्हापासून की किंवा आई वडील पण अन्नाला नाव ठेवू नये कधी. कारण की आपलं नशीब आहे की आपल्या 2 वेळचं पोटभर खायला मिळतं, काही लोकांना मिळत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हा ओके यार नाही बरोबर झालंय,
कशाला म्हणावं असं ते कदाचित लहानपणीच डोक्यात राहिलं, त्यामुळे ती चव फार काय मला कळत नाही. म्हणजे आई म्हणते तुला कळतं मिळतं की नाही रे, वर्णात मीठ नाहीये, हे नाही, तू काय कसा खातो. म्हटलं ओके, म्हटलं ते भाजीत आले ना, त्याच्यात मिक्स झालंय, मग होऊन गेलं. सो असं काहीतरी कदाचित ते झालं असेल लहानपणापासून, त्यामुळे तुझ्यासाठी छान आहे मला हो हो वाटतं ना? छान आहे. काहीच नखरा नाही. हा हा अजिबातच नाही. म्हणजे आमचं जेवायचं असं काही हा, पण फार त्याच्यावर वेगळं भांडणं नसतंच. आमची होतात. हा किंवा म्हणजे नाही की माझं- कारण ती मला विचारते, अशी येऊन फक्त उभी राहते, सांगणारच का कसं झालंय. म्हटलं काही सांगत नाही म्हणजे चांगलंच झालंय ना, समजून पण घे. हे ते चुकीचं आहे. चुकीचं आहे ना, असं कसं होईल, काहीतरी बोला. म्हटलं मी काय म्हणतो प्रत्येक वेळेला, बरं काहीतरी मी काय, मग कधीतरी फार आता टीव्ही बघणं फार कमी झाले. आपण मालिकांमध्ये काम करतो किंवा 5 वर्ष मी तिथे असल्यामुळे टीव्ही हा काही संबंधच नव्हता. तर असं मी काहीतरी बघत असतो काहीतरी. तर म्हटलं नक्की तुला काय, की मी काहीतरी बघतोय हे तुला बघवत नाहीये, की मी शांतपणे खातोय हे तुला बघवत नाही. अरे पण सांग ना कसं झालंय. म्हटलं हो चांगलं झालंय. नाही किंवा अगं मला असं वाटतं कधीतरी की बाबा मला तसं जमत नाही जेवण करायला, आपण शूटला जातो आणि मी अजून मेड नाही लावले जेवणासाठी म्हणून, Okay. कारण त्याचं डाएट असतं, त्यामुळे तो अगदी एवढूसं खातो किंवा प्रोटीन शेक वर कधीतरी असतो दुपारी, त्यामुळे काही गरज नाही लागत. आणि मग मी त्यावेळेला सेटवर जेवते, त्यामुळे आमच्याकडे बाई नाहीये. पण मग जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी काहीतरी गरम गरम करण्याचा प्लॅन असतो माझा, की छान भाजी पोळी करूया वगैरे. असं सगळं असताना आपण असं गरम ताट वाढायचं आणि हा बसून राहतो. आणि मी पुढची पोळी वगैरे आणली अशी की तो हो करतोय सुरू. म्हणलं अरे एवढा अट्टाहास आहे माझा की तू गरम खावस, तर त्याला ते नको असतं, तो पूर्ण थंड करून खातो सगळं. मला ते शाळेच्या डब्याची सवय लागलेली असं मला वाटतं. कारण की आणि आय हेट डबा. मला असं होतं रोज मी गार खाते यार, म्हणजे हो, जिथे correct, जाऊ गरम, तिथे आपण गरम नाही जेवत. तर मला असं होतं जेव्हा सुट्टी आहे तेव्हा असं सगळं पानावर गरम आलं पाहिजे. मग ती पण कधी ते त्याला जेवणाच्या वेळेला नसतंच फोन काही. करते मला, गरम केलंस का. मग मी कधी कधी मग ते ओव्हनचं भांडं असतं आपलं, त्याचे बघ याच्यातच जेवतोय मी आता, बघ याच्यात काढून ते त्याच्यातच गरम गरम आहे, केलंय, तसंच त्याच्यातच जेवायचं. खातोय मी, बघ आता म्हणजे गरम आहे. कारण ताटात घेतलं तिला कळणार नाही गरम आहे की नाही. त्यामुळे ते ओव्हनचं भांडच ठेवतो मी समोर, हे बघ व्हिडिओ कॉल करून, म्हटलं मी आता गरम केलेलं आहे. त्यामुळे ती आणि एक सवय दुसरी लागली गोष्ट मला. म्हणजे कुठेही गेलो आम्ही काही जेवायला, आणि मी भयंकर फूडी आहे आणि तो असा ओके तुला जे चालेल ते, तर तसं मी विचारते आज कुठे जाऊया, कुठेही काय खाऊया, काही. मला असं तो मला राग येतोय, तू प्लीज नाही, सांग काहीतरी, काय करूया. तर त्याचं काही रागाचा नाही असं म्हणणं नाहीये. म्हणणं असं मी जर म्हणालो की एक काम करत चल आता आपण हा वेगळाच मुद्दा आहे. आज मला असं वाटतं की आपण इथे जाऊया, नको मग त्या हॉटेलला गेलो तर ते चालणार नाही का, मग कशाला, मग त्यापेक्षा तिकडेच जाऊ ना. मग बरं हे कंटिन्यू चालू आहे ना, मग कशाला नको, मग तिथे नकोच. मग आज घरी खाऊया का बाहेर बाहेर म्हणजे बाहेरून मागूया का जाऊया बाहेर कुठेतरी. म्हटलं कसंही सांग तू, नको मग घरीच मागूया का, मग ठीक आहे घरी मागू. मग काय मागवायचं, बरं काय मागून जास्तीत जास्त काय मागवणार आहे म्हटलं, शेवटी ते तूच मागव. कारण मी फार त्यात मला ते मग बाबा आजच मी ती नान खाल्ली, मग आजच रोटी खाल्ली, हे नको. त्यापेक्षा हा ते गिल्ट राहतं. मग दुसऱ्या दिवशी मग चुकून मागून जिम चुकली तर माझं ते अजून संताप होतो. त्याचं तू मागव, त्यातलं मी पण त्याच्या ऑर्डर पण अशा ठरलेल्या असतात. मला कसं असं आता आज सुशीच खाऊया, आज डिमसमच खाऊया वगैरे असं काहीतरी माझं चालू असतं वेगवेगळं. म्हणजे असं माझं सायकोलॉजिकली मी जेवणाशी खूप अटॅच्ड आहे. माझे मूड स्विंग्स होतात जेवणामुळे वगैरे, इतकं माझं एक्स्ट्रीम आहे. प्रेम आहे आणि जेवणावर. हो जेवणावर खूप प्रेम आहे, मला असं खूप आवडतं. आणि याचं अगदी अपोजिट म्हणजे की हा मग नाही खाल्लं तरी चालेल, मग भात उरलाय तर मग फोडणीचा भातच खाऊया वगैरे. बरं जेवण सांगायचं आणि मग पास्ता मागूया का, हे जेवण नसू शकतं ना. कधीच जेवण पास्ता हे जेवण नसू शकतं. किंवा जेवताना मग पण असं कुठे तू खातोस ते नाही, आज ते तर वेगळाच मुद्दा झाला. पण हे रात्री म्हणजे 10 खायचं मी वाजता एकटीच आहे. हा, मग पास्ता मागवायचा. बरं मग तो एक काम कर, व्हाईट सॉस मधला नको ना, आपण तो रेड मधलाच खाऊ. बरं मग तो मी नाही खात, मग आता कशाला मग मागवायचा पास्ता, मग मी तेच खातो ना. त्यापेक्षा जे आहे ते मी करतो. नाही तर नो प्रॉब्लेम, मी 2 स्कूप जास्त टाकतो. मी पण protein shake पिऊन जातो. माझ्यामुळे मुंबईत आम्ही खूप सारे, आता ठाण्यात खूप सारे हॉटेल्स आम्ही ट्राय करतो. जे काही मला दिसतं असं फोनवर, आजच्या वेळेला इथे जायचंय, मी इथे जाऊन खाणार आहे असं मग म्हणून मी तिथे त्याला जाऊन सगळीकडे पण फिरवते. वेगवेगळे पदार्थ खाता. नाही आपलं मराठमोळं जर असेल ना, चालतं. म्हणजे मी असं पण नाहीये फार की नॉनव्हेजच पाहिजे असा मी फार नाहीये. Okay. पण फिश आवडतं तिला, मलाही आवडतं. मग फिश खायला मग सोडायचं नाही. पण मग फिश पण एकाच ठिकाणचं नाही खायचं, विविध ठिकाणी ट्राय म्हणजे केलं मी आपल्या दादर मधलं तिला सगळीकडे कारण घेऊन मला गेलो. बनवता येत नाही.
त्यामुळे आणि मला ते कधी ट्रायही आजपर्यंत नाही करावं असं म्हणणं आहे की वाटलं. मी ज्या दिवशी हात लावीन त्या दिवशी मी एक तर बनवीन तरी फक्त, आणि मग मी खाणं आयुष्यभरासाठी सोडून देईन, असं काहीतरी माझ्या आयुष्यात घडेल. मग त्यामुळे आपण म्हणतो नको असं मला बनवू वाटतं. खा तू आपलं हेल्दी प्लीज खा. तर ते खातो. आणि म्हणजे माझं असं आहे की आज चल मूड झालंय, मग आज आपण डाळिंबी उसळ खायला जाऊया. मग अशा हॉटेलमध्ये पण जाऊन मला खायला आवडतं, मग हो असं वगैरे आवडतं आम्ही मला. कुठेही जाऊ शकतो. म्हणजे आम्ही मामलेदारच्या त्या पहिल्यावाल्या आउटलेट मध्ये पण जाऊन खाल्लेलं आहे आणि 2-3दा गेलोय आम्ही तिथे स्पेशली. मग तिथे मला सांगतात की तुम्ही येतात तेव्हा आम्हाला सांगा सांगा ना, फोन करा. म्हटलं हीच तर मजा आहे ना, लाईनीत उभं राहून थांबून मस्त ते वाटतं जेव्हा आम्हाला. प्लेट समोर येते ती खरी मजा आहे म्हटलं. आणि म्हटलं भूक ही सगळ्यांनाच लागलेली आहे ना, मग त्यात आम्ही येणार, मग तुम्ही आम्हाला वेगळं बसवा. स्पेशल असं ट्रीटमेंट नको देणार म्हटलं. आम्ही कशाला. गपचूप एक तर बाईकनी जातो, तिथे आणि लावतो पूर्ण कोपऱ्यात. बांधलेलंच असतं त्यामुळे काही प्रश्नच नाही. बरं असं झालं त्यामुळे आता ओळखतच नाहीत कोण की हा कोण आहे. ऍक्च्युली अगं हल्ली तर हार्दिकला ओळखतच नाहीत लोक. असं खूप वेळ स्टेअर केल्यानंतर राणादा असं म्हणतात. मला असं होतं की अरे बापरे, आणि म्हणलं नाही हो असं शोभत नाही तुम्हाला, आम्ही असं बघितलं नाही तुम्हाला कधी. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता परवा यात्रा होती माझ्या गावची, तर यात्रेची पालखी उचलायचा मान गावनी मला दिलेला असतो. त्यामुळे ती अगं अक्षर असे बघ होते, कोण आहे हा, कोणाचा आहे हा, असे बघ होते. मग त्याच्यानंतर आमचे जे सरपंच आहेत, म्हणजे तो माझ्या बहिणीचा नवराच आहे, त्यामुळे अरे हार्दिक, अरे हा राहणार आपला असं कसं आला, याला काय झालं, काय काय झालं नाही आजारी म्हटलं. आहे. हो, लगेच आजारी आहे का वगैरे बरं, आणि इथपर्यंत. आपण एक्सप्लेनेशन नाही देऊ शकत ना, हो ना. किंवा आता मी म्हणालो किंवा ठीक आहे मी एका प्रोजेक्टसाठी बारीक होते, पण तो प्रोजेक्ट जेव्हा येईल सगळं होईल तेव्हा त्यांना कळेल की अच्छा ओके या प्रोजेक्टसाठी. म्हणजे जेव्हा राणाची तयारी चालू होती तेव्हा पण मी आयसोलेटच झालो होतो. म्हणजे मी फक्त माझे आई वडील भाऊ म्हणजे जी फॅमिली आहे माझी बहीण किंवा आमचं जे कुटुंब होतं, जोशी कुटुंबाच्या व्यतिरिक्त मी माझ्या मित्रांना देखील 1 महिना भेटलो नाही. फक्त जाताना त्यांना सांगितलं या मला सोडायला या, मी चाललो. जे खास मित्र आहेत त्यांनाही मी भेटलो नाही. मग त्याच्यानंतर कळलं अरे तू असा कसा आला, तू तर आता म्हणजे एकदमच पहिलं म्हटलं जरा चाललोय जॉबला चाललोय म्हटलं. जेव्हा प्रोमो आला तेव्हा त्यांना कळलं की ओके आता याच्यासाठी त्यांनी हे सगळं सरप्राईज केलेलं. छान हो. वाटत असेल ना त्यांना. आणि आपला पण तो फोकस एक राहतो ना, मग एकदा ते कुठेतरी, आणि फार आहे मी इमोशनल, मला मित्र किंवा हे सगळं लागतं. म्हणून मी आता म्हणजे अशा ठिकाणी आम्ही आता कोपऱ्यातीच्या मालिकेमुळे घर घेतलंय, त्यामुळे असं वाटतं की नकोच त्या ट्रॅफिक मधून तिथे जायला. मग त्यांना एकदा एकच सांगतो, महिन्यातून आपण एकदा भेटूया. हा एक वेगळा विषय आहे. तो नकोच वाटतं. आपण काहीच नाही करू काहीच नाही शकत. करू. काहीच नाही करू शकत. त्याच घोडबंदरला मी आता सध्या राहतो, ते तर पण अजून हिला वेगळं. शूटला जवळ पडतं हो, ना. म्हणूनच हा. कारण मला एक तर पुण्याची असल्यामुळे सवय नाहीये, मुंबईत ट्रॅव्हल करण्याचीच सवय नाहीये. आणि मी मग अशी चालायला मी जसं म्हणत होते की मानसिकता नसते पुण्याच्या लोकांची की आपल्याला खूप ट्रॅव्हल करून कुठेतरी पोचून काम करायचंय, हे डोक्यातच येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जिथे शूट आहे तिथे 5 मिनिटावर घर घ्यावं, रोज तेवढंच करूया. आणि मला बाईकनी जायला ते दुसरं देत नाही. काही नाही. त्यामुळे माझे सगळे प्लॅन फिसकटले जातात की नाही जायचं तू ना, मग एकदाच जा. मग मी असं काहीतरी एक ठरवतो त्या दिवशी मित्रांना भेटायचं, मग सगळी कामं करत करत मग तिथे रात्री थांबणार, मित्रांना भेटणार आणि मग जा म्हणते. मग ती फोन पण नाही करणार, पण बाईकने जायचं नाही. तू गेलास का, मग पोचलास का, मग बाईकनीच का गेलास. मग मला नवीन बाईक घ्यायलाही देत नाही ती. अच्छा. म्हणजे त्या आहेत त्या सगळ्या आता पुण्यात आहेत, त्या तू इथे आण म्हणते, त्या नाही आणणार मी. आमच्याकडे गाड्यांचं खूप वेळ आहे. जोशांकडे खूप सगळ्यांनाच गाड्या आहे आहेत. का? ओ. सगळ्या दादाला त्याला मुळात आणि त्याच्या बाबांना पण होतच. पण आता आमच्याकडे खूप गाड्या आहेत आणि आता मी आणि माझ्या सासूबाई नुसतं गाडी असं म्हणल्यावरही म्हणतो की नाही नाही, आमच्या गाड्या विकून एक घर येऊ शकतं, ओ, बापरे. इतक्या गाड्या झाल्या. त्यामुळे असं झालं की आता नाही, तू बाईक पण घेऊ नको. बाईक्स पण आमच्याकडे 5-5 आहेत. ओ. तर म्हणजे आता बास, आमच्याकडे गाडी हा विषयच नाही चालत सध्या. पण मी दाखवून पण दिलं की बघ कधीतरी आपल्याला गाडी कामाला लागते. बघ तुझे आई बाबा एक गाडी घेऊन गेले, तू एक घेऊन गेलीस, मी मी सगळे एक वेगवेगळ्या दिशांना गेले की ते म्हणून हा. म्हटलं बाबा भाड्याचे पैसे वाचले ना, म्हटलं भाड्याच्या गाडी घेऊन जायचे. असे किती दिवस येतात की जेव्हा सगळ्यांना एकत्र गाडी लागणार आहे. पण आहे ते आता काहीच बाय डिफॉल्ट ते असं वाटतं ते फिट केलेले फिट आहे ते. केलंय की गाडी पाहिजे, एक वेगळी गाडी पाहिजे सारखी. वा, वा. आणि मी घेत असतो, त्यामुळे मला फार ते आवडतं गाड्यांची गाड्यांची. म्हणजे आम्ही गाडी घेतली पहिले, म्हणजे असं आम्ही एक XUV 3XO जी गाडी आहे ती घ्यायला गेलो होतो, ती मला आवडली नाही. तर म्हणून मग आम्ही XUV 700 घेऊन आलो. म्हटलं आज आलोच तर गाडी घेऊन काहीतरी जायचं. घ्यायचं काय हो. म्हणजे म्हणजे इथे बजेट असताना डायरेक्ट इथे बजेट कधी गेलं आणि ओके होता तो.
डन घेऊया. हीच घेऊन टाकायची आता. पण मला एक छान वाटलं ते म्हणजे माझ्या आयुष्यातली एवढी मोठी गाडी, पण गाडी त्याआधी घेतली माझी पहिली i20 होती जी मी कोल्हापुरातून घेतली. मग नाशिकला जेव्हा शूट करत होतो तेव्हा नाशिकमधनं वेगळी एक बोलेरो घेतली, म्हणजे जी आपली शेतातली असते ना बोलेरो, ती घेतली होती. मग त्याच्यानंतर जेव्हा ही मोठी गाडी घेतली तेव्हा पहिल्यांदा दोघे एकत्र अशा कानात बोलल्या की आज गर्व वाटतोय आम्हाला तुझा. म्हणलं आता देव बरोबर आहे आपल्या, आता काय टेन्शन नाही, एवढी मोठी गाडी घेतली तर घेतली. मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा जरा आईचा गुडघ्याचा प्रॉब्लेम झाला म्हणून आता एक 4-5 महिन्यापूर्वी अजून एक स्कॉर्पिओन घेऊन टाकली. सो असं ते झालेलं आहे. मग माझी आई पण त्या विक ना, मग या कशाला, म्हटलं गाड्या विकायला घ्यायच्या नाही, त्या ठेवायच्या. किती ठेवशील पण. एनिवे, तुमच्या सुरुवातीच्या काळातल्या आठवणींमध्ये आपण रमलोय, तर आपल्याकडे एक आठवणींची सफर आहे ज्याच्यात तुमचेच फोटोज आहेत जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि ते कधीचे आहे, त्याच्या मागे पुढे काही घडलं होतं का, या आठवणी तुम्ही आम्हाला सांगणार. ओके. हा आम्ही जस्ट पुण्यात शिफ्ट झालो होतो. मी तुला सांगतो, हा बर्थडेच आहे. हो, पण आपण जस्ट पुण्यात शिफ्ट हा, झालो पुण्यात होतो shift झाल्यानंतर डिसेंबर पहिला. नंतर, आणि माझा बर्थडे Birthday होता आहे तेव्हाचा, हो. हे सांगत होते मी. तो तो आहे म्हणजे पहिला आमच्या बर्थडे बाल्कनीतला घरातला. फोटो आहे तो. हा. अच्छा, हिच्या मैत्रिणींनी काढलेला फोटो आहे तो. हो. क्यूट. हा फोटो मुक्ताच्या वाढदिवसाचा आहे. हा? मुक्ताचा 30वा वाढदिवस होता आणि आपण गेलो होतो जेवायला. असं मला वाटत नाही, पण असं हो, मुक्ता माझी बेस्ट फ्रेंड आहे. आणि Okay. नाही, मी मागचा जो तिची- लाल कलर बघतोय तो मागे हे बोर्डचा. हे ते कल्याणी कोरेगाव पार्कच्या आधी ते काय लागतं असं मोठं मिल काहीतरी ते. मी रात्री घ्यायला आलेलो तुला. हा, ते करेक्ट. सो बर्थडे पार्टीचा आहे तो. हा, म्हणजे तेव्हा मी नव्हतो, मी फक्त घ्यायला गेलो. हा, हार्दिक फक्त घ्यायला आला त्यामुळे होता. मला आमची जरा आठवत गर्ल्स नाही जरा. डेट होती ती. ओ अच्छा, हे काहीतरी रिलायन्स स्मार्ट वगैरे दिसतंय. हा. ते म्हणून मला असं वाटलं की आपल्या आपण दादरचं एक असं नाही जरा नाही photo. नाही, हे जिमच्या बाहेरचं आहे तुझं. आपण कॉफीला तिथे गेलो होतो नंतर, हो. जेवून तिकडे कॉफीला गेलो होतो. हा, हे आमचं नांदगाव, हे आमचं आमचं हार्दिकचं नांदगाव बीच आहे घर. आमचं हे. बोईसर, पालघरच्या पुढे जे बोईसर आहे तिथे नांदगाव नावाचं गाव आहे. त्यांच्या बीचवरचा हा फोटो आहे जेव्हा मी पहिल्यांदा नांदगावात गेले हो, होते. हे त्याची हिची बहीण बांधलेली हा, तेव्हा. आमचं लग्न व्हायचं होतं आणि आम्ही जस्ट आज सुट्टी आहे मला म्हणून मी ठाण्यात आले हार्दिकला भेटायला. मी, माझी मोठी बहीण, माझे जिजू आणि आम्ही सगळे गावी घर बघायला हो. गेलो असं. Wow, किती ते माझा छान. पहिला फोटो. हा त्या इकडचा आहे, पाम वुड्सचा आहे हा फोटो. फार्म वुड्स. मला ते रिसॉर्टचं नाव काही नाही आठवत माहिती नाही मला. तुला. नाही माहिती आहे, पण आपण ती मुक्ता वगैरे होती सगळे आपण येस, गेलो तेव्हा. बरोबर. ट्रिप वरचा आहे हा. येस, हो. ट्रिपला गेलो होतो आम्ही. पण ती ट्रिप ही पुण्यातलीच होती. अच्छा. हो, हा. मुळशी हा, मुळशी. हा, असा रॅन्डम आहे, कुठेतरी जेवायला गेलो असं. नाही, हा कॅफे पीटर मधला फोटो आहे. हा, मग तेच ना, म्हणजे ते तिकडेच ना, पुण्यातलंच आहे तो. मग रॅन्डम जेवायला नव्हतो गेलो. Random खाणं बिणं तू काहीतरी. नाही, तू मला भेटायला आला होतास कुठल्या तरी शूट वरनं. हा आपण एकत्र नाही गेलोय. हा मधुरानी काढलेला फोटो आहे. हा, असेल. पण हा तिकडेच आहे, हो, बरोबर. पण आणि तू कुठे तरी आला जाणार होतो, होतास. जाणार कुठे होतो. काहीतरी होतं जाणार तुझं. होतो मी हो, शूटला. शूटला जाणार होता. ए, वाव. हा, ही आम्ही एक फिल्म केली हो. जी रिलीज झाली. नाही, आता ती ऑन प्रोसेस मध्ये आहे. त्याचं शूट कम्प्लीट, त्यातलं एक सॉन्ग मधलं एक. त्यातल्या एका गाण्यातलं हे आमचे आउटफिट्स आहेत. वाव, मस्त दिसताय. वा वा, कमाल आठवणी. पहिल्या डेटची काही आठवण आहे तुमची असं मी ऐकलं. मुंबईतली जे लग्न करून आल्यानंतर तेव्हा. लग्न करायच्या आधी पण जेव्हा नाही. मला मुंबई फिरायचं होतं, आठवतं तुला, आपण शूट साठी आलो होतो इकडे. हा, ते तर होतं, पण तेव्हा ठाण्यात शूट डेट नाही म्हणता येणार त्याला, पण तेव्हाही आणि लग्नानंतरही जेव्हा मी मुंबई बघितली नाहीये ऑफकोर्स, कारण काही तसं कारणच नव्हतं. मी नाटकाच्या प्रयोगांसाठी जेवढी मुंबईत यायचे तेवढंच, त्यानंतर कधी नाही आणि त्याआधी कधी नाही. पण हार्दिकची ओळख झाल्यानंतर हार्दिक माझा पहिला मित्र आहे की जो मुंबईकर आहे आणि दादरकर आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा तुझ्या जीवरंगला शूट करत होतो तेव्हा सुद्धा आम्ही काहीतरी शूट करण्यासाठी म्हणून मुंबईत आलो होतो.
तर त्याही वेळेला मी त्याला म्हणलं की आता माझी पुण्याला जायची बस आहे, तर त्याच्या आधी आपण कुठेतरी जेवायला जाऊ. तर तेव्हाही त्यांनी मला डीपीज मध्ये जेवायला नेलं होतं, अर्थात नाक्यावर. इंटरव्ह्यू होता आपला तेव्हा. इंटरव्ह्यू होता. तर नाक्यावर त्यांनी मला नेलं. मग ऑफकोर्स खालसा दाखवलं, हा, हे तेव्हा माझं व्हेज कॉलेज, खायचं होतं तिला तेव्हा. मग ही आता- माझी शाळा, हे असं करत त्यांनी मला बसमध्ये बसवून दिलं. मी पुण्याला आले. कट टू आमचं लग्न झालं. आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा कुठेतरी फिरायला जाणार होतो. तर हार्दिक म्हणला चल फिरायला नेतो, असं म्हणून त्यांनी मला पुन्हा एकदा रुईया नाक्याला नेलं. ते आज तागायत आम्ही प्रत्येक दिवशी कुठेही बाहेर जायचं असेल तर आम्ही नाक्यावर जातो. कुठूनही. हा, आम्ही कुठल्याही एरियात जाणार असू, दहीहंडीची सुपारी असेल कुठे, गणपतीचं असेल काही, कुठेही जायचं असेल तरी एंड स्टेशन आमचं रुईया. आणि काय होतं तो ते आता इतकं झालंय ना, ते म्हणजे बॉडी मेकॅनिझम आपण म्हणतो ना तसं झालेलं आहे. ते तो व्हायरस आपोआप घुसलेला आहे तो हात ना. वळतोय. म्हणजे हो. टिळक ब्रिज वर उतरली, हो. गाडी पुढे जातच नाही. हा, ती तो तिथे automatic आतच डावीकडे शिरते. जातो. जायलाच पाहिजे. हा. परवाच्या दिवशी आम्हाला सरळ जायचं होतं, म्हणजे तो ब्रिज उतरून सरळ पुढच्या सिग्नलला आम्हाला जायचं होतं. पण हार्दिकनी डावीकडे गाडी वळवली, यार. फाई गार्डन वरनं पूर्ण फिरवलं, कॉलेज असं बघितलं आणि मग पुढच्या सिग्नलला तो आला. ती एनर्जी मिळते मला तिला. ओ आणि झालं, मी का आता- आपण अशी आलो? शाळा कॉलेज सगळं हो. त्या ते मागच्या त्या- त्या रस्त्यावर ना, 100 मीटर खालसा. मध्येच आहे सगळं ते. हा नाही, पण हे मी रिलेट नक्कीच करू शकते, कारण आम्हाला पुण्यातल्या लोकांनाही सवय आहे की आम्ही कुठेही आलो तरी रात्री रुपालीला कॉफी पितो आणि मग घरी जातो. तर मग हे आम्ही केलं तर काय? साधारण तसंच आहे. पण इथली अंतरांचं काय करायचं? म्हणजे कुठूनही कुठेही जायला साधारण तासभर लागतोच. पण म्हणजे- ते मग काही वाटतच नाही. नाही, आणि पण प- त्याला म्हणजे- काहीच वाटत नाही. नाही, आणि म्हणजे परवा अशी गोष्ट होती की ठाण्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला होता. वायर तुटली होती, त्यामुळे जवळ दिवसभर लाईट नव्हती. हो यार. तर ही म्हणाली आम्हाला कुठेतरी आणि घेऊन चुकून चल. मला म्हणलं- सुट्टी होती. आणि ती म्हणाली की मला पाणीपुरी खायची. म्हणलं चल आपण माटुंग्याला जाऊन पाणीपुरी खाऊया. त्यामुळे मी पाणीपुरी खायला माटुंग्याला आले. आम्ही घरातनं निघालो. ठाण्यावरनं हो हो तुम्ही हो. माटुंग्याला पाणी बरं, आणि तेही Yes. तिला सांगितलं मी एका ठिकाणी गाडी लावणार, आपण चालत फिरायचं. मग आम्ही लसूण पाव खाल्ला, मग आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि असे आम्ही मग चालत फ्रेश लाईम माटुंगा सोडा फिरत प्यायला होतो. नाक्यावर सगळं. म्हटलं अजून काय खायचं, तो चायनामन मधनं घेऊ. म्हणलं नको, पोट भरलंय माझं आता. पण मी इतक्या ठिकाणी खाल्लंय जेन्युइन. म्हणजे तिला पण पहिल्या डेटला मी तिथेच घेऊन गेलो होतो चायनामन मध्ये. रात्री 12 वाजता तिला चायनीज खायला लावलं. तेच असं आमलेट वर घेतलं की खाली असं ते पडलं पाहिजे असं. म्हणजे ते आपल्यासाठी ते बेस्ट फूड आहे. पण मला एक आहे की मी कुठेही खातो चायनीज, पण मला आजपर्यंत म्हणजे तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या चायनीज मध्ये हॉटेलला घेऊन जा, पण मला तिकडचंच चायनीज आवडतं. आणि ते तिला पण मी सांगितलं की बघ, म्हटलं तुला पण आवडलं की तिला नाही. आवडतं का? आवडलं हो. हा, मी एवढी काही चायनीज लवर नाहीये, पण त्याला खूप चायनीज पण आवडतं. बाकीचं मुंबई दाखवलंच का? नाही दाखवलं नाही मुंबई. दाखवलंय काहीही. नाही त्याचा तसा वेळ फार काही तिला एकदाच तसा मला मिळाला. फक्त लिंकिंग रोडला तो घेऊन गेलाय आणि हो बरं, अशा वेळेस जायचं असतं यांना की बरं मी सांगतोय ऐक आत्ता नको, किंवा आपण जरा जाऊया, जरा 15 मिनिटं जरी उशिरा निघालो तर आपण अडकणार. तर नाही, त्याला काय होतं 20 किलोमीटर. अगं म्हटलं 20 किलोमीटर नको जाऊ, मी किलोमीटर 50 असू दे, 8:30चा 8:35 झाला तरी तरी फरक आपण पडतो. सगळं हो. हे खराब होऊन पण जातं. हे डेंजर आहे ग खूप. बरं हे आणि माझं मला ऐकतच असं नाही वाटतं कधी माझ्या ती. सुट्टीच्या दिवशी मी हे कॅल्क्युलेशन नाही करू शकत. सुट्टी आहे यार, मला मज्जा, निवांत हा. करू देत सगळं. ते बरोबर. पण नाही, पण मुंबईत नाही ठाण्यात होऊ फिरा शकत. थोडंसं. हो. ठाण्यातल्या ठाण्यात फिरली मी आता. पाणीपुरी हो, असणार ठाण्यात बरं का हार्दिक? आहे तिथे. आहे. म्हणजे मला ठाणेकर मारतील तुला की काय ठाणे. नाही, मी तिला घेऊन गेलोय तिथे ते आपलं गोखलेंच्या इथे खायला घेऊन, साबुदाणा वडा खायला घेऊन गेलेलो आहे. गजाननचा राम वडापाव- मारुती रोड. राम मारुती पण रोडला तुमचं फिरवलं. सगळं फिरणं हे खाण्याच्या अलीकडे पलीकडे कारण का? तेच आहे. कारण मला तेच कारण आवडतं. मला ती कपडे घ्यायला तू कपडे घ्यायचे नाही, शॉपिंग करायची नाही, हे मला ती सांगत असते. पण ठीक आहे, मग आता काय करायचं, मग राहिला प्रश्न फिरायचा तोच आहे. मग खायचंच आहे. मग बरं, खायचं जास्त कोणाला हिलाच आहे, मला काय फार मी त्यातलं नाही. मग कधी ते गुरुकृपाचं तिला ते तिकडची पाणीपुरी खायची असेल, मग चला जाऊया तिथे जायला. मी पैका पार तयार, इकडे नको सांगू, तिकडे जाऊया. तिकडे जायला तो कुठेही जाऊ शकतो. कधीही सांग, रात्री 12 वाजता मी हो काढायला तयार, काहीच प्रॉब्लेम नाही. चल. किती वर्ष झाली लग्नाला आता? 3. या डिसेंबर मध्ये 4 वर्ष होतील. आता मला सांगा, भांडणाची निमित्त काय असतात आणि काही ते असतात. सोडवता कसं तुम्ही? काहीही असू शकतं, भांडण सोडवत नाही आम्ही. पण म्हणजे बोलता एकमेकांशी किंवा अबोला धरून बसता किंवा आबोला मी कचा घेतो. कचा भांडता. अबोला तो घेतो आणि बरं मलाच म्हणतो सॉरी म्हण. म्हणजे नाही, मी काय असं म्हणणार, 5 sorry. मिनिटं असं कुठेतरी जाऊन बसतो मी आणि जाणार आहे. बरं समोर फक्त उभा राहतो.
मग ती बघणार सॉरी बोल मला बोल असं समोरच्याला सांगायचं आणि सॉरी मग म्हण. आणि मग मी म्हणतो हो मी आहे पुरुष प्रधान मला बोल सॉरी मला जा खड्ड्यात जात नाही बोलायचंय नको बोलू ठीक आहे मी जातो. जाऊन आतमध्ये बस. त्यामुळे असं काही सोडवण्यासारखी एवढी भांडणं होत नाही, पण लटके राग उगाच काहीतरी म्हणजे कशाहीवरनं होऊ शकतात. म्हणजे चुकून लवकर पॅकअप झाली आणि लवकर पॅकअप होऊन ही घरी आलेली आणि मी काहीतरी बघत बसलोय मग तू आत्ताच का बघतोय मी आता येणार होती तुला माहिती मला आहे ना. वेळ दे असं. अरे पण हो पण आता तू आता आली त्याला मी काय करू असं होतं ना. मग हेच का तू मग आता ही उशी इथेच आहे इथेच का ठेवली अरे हो मी थोड्याने आवडणार होतो. तो थोडा वेळ वगैरे काही नसतं म्हणजे हे हिने ठरवलेलं असतं ते अजून केलेलं असतं. बरं आजची सकाळची गोष्ट, मी सकाळी उठून गेले आणि मला हा असा तिरका झोपला होता त्यामुळे मला उशी ठेवायला जागा नव्हती म्हणून मी आडवी उशी ठेवली. म्हणजे असं बेड असेल तर आपण 2 उशा आणि त्याच्यावर पांघरून किंवा कुठे आतमध्ये पांघरून कसंही, तर मी माझं उशी आणि हे असं आडवं ठेवलं कारण तिथे तो तिरका झोपला होता की डिस्टर्ब नको व्हायला. तर मी येईपर्यंत ते तसंच होतं. त्यांनी त्याचं बेड त्याचं पांघरून घडी करून ठेवलं बरं होतं. ते सगळं ही व्यवस्थित उशी होतं अशी ठेवावी असं नाही नाही, सांगितलं नाही, त्याला. एक उशी फक्त ते अशी होती बस एवढंच. तर माझं कसं होतं पूजा बिजा सगळी झाली कारण मी जिमला जातो जिमवरून आल्यानंतर ते मी ज्यूस वगैरे बनवतो घरी. बरं ज्यूस बनवताना सुद्धा मी व्हिडिओ कॉल करतो कारण मला आलोय जिमवरून तर जरा गप्पा मारतो याशी बोलताना. ते तिथे तू काहीतरी हे करून ठेवू नको नाही तर सगळं अस्तव्यस्त म्हटलं असं कधी तुला जाणवलंय का की मी इतक्या फळांचा ज्यूस केलाय आणि त्याची सालं इथे पडली आहेत किंवा तर मग ते नेमकी आज काय झालं ते सगळं तो टाइम झाला आणि मग माझी देवाची पूजा होते मग मी जप करत बसतो आणि सगळं झाल्यानंतर मी बाकीच्या गोष्टी आवरतो. तर ही त्या वेळेत आली की माझं बाकीचं आवरायचं बाकी होतं. बरं आता एक्सप्लेन करून काय अर्थ नाही. तर ते आता मी आली आहे मग म्हटलं बरं ठीक आहे आमरस काढून ठेवलेलं आहे सगळं करून ठेवलेलं आहे मग आता पोळ्या मलाच करायला म्हणलं मला येत नाहीत मग मी काय करू तू येताना घेऊन यायला पाहिजे होतंस. मग म्हटलं तुला हे करायचं नव्हतं मग अशी काही क्षुल्लक कारणं असतात बस बाकी काही नाही. पण ते मिटतं लगेच. हो असं काही फार माहित नाही फक्त एकच असतं किरकिर गाडीवरून थोडा विषय असतो. म्हणजे मी काय म्हणजे मी गाडी फार जपतो अशा गोष्टींमध्ये. गाडी खूप जपतो आणि मला काही ना काही नवीन गाडीमध्ये असं आज जरा हे लावूया आज जरा ते करूया आज जरा हे करूया. गाडी प्रेमी आहे खूपच. मला दरवाजा जोरात लावायला सुद्धा आवडत नाही मग त्याच्यावरनं भांडण होऊ शकतं. किंवा गाडी चालवतो बघ त्यांनी पुढे टाकली गाडी हो पण म्हटलं मला गाडी चालवतो आजूबाजूला बघावं लागतं ना. तो निवांत असतो पण मला असं थोडं अँझायटी होते की असं मध्ये गॅप आली आणि कुणी घुसवली गाडी तो का घुसला असं मी खूप हे होते तर जाऊ दे ना 5 मिनिटांनी बरं आपण आता पेशन्स. हो म्हणजे आता पुण्यामध्ये कसं काच खाली काय करतोस एवढंच बोलतात किंवा भांडणं करतात. आता मुंबईत झालं तर मग आपण उतरणार मग बघणार मग तो आपण वाचावाची करणार मग तो काहीतरी बोलणार मग आपण ती कॉलर नाक्यावरच असल्यामुळे मग आपण ती कॉलरच पकडणार त्याची. म्हटलं हे नकोय सगळं आता ना कशाला जाऊ दे गेला काय होईल म्हटलं 2 मिनिटं उशीर अजून काय त्या 2 मिनिटांमध्ये पुढचा 1 तास होईल मग पोलीस येतील मग हे मग कशाला म्हटलं ती भांडणं जाऊ दे जातोय ना व्यवस्थित गाडी आपली व्यवस्थित आहे ना बस. हा माझा विचार असतो पण तो आता मला सांगा फायनान्सेस विषयी विचारायचं आहे मला तुम्हाला की आपलं अनिश्चित क्षेत्र आहे कधी काम असतं कधी नसतं तर आपल्याला थोडासा विचार करून पैसा सेव्ह करावा लागतो. तर याबद्दल कोण पुढाकार घेतं किंवा कोणाला एकाला कळतं त्यातलं का दोघांनाही कळतं? हा म्हणजे जास्त माझ्या मते आता घरामध्ये बेसिकली तिचे आई बाबा दोघे गव्हर्नमेंट सर्वंट होते त्यामुळे आणि आई तर बँकेत होती त्यामुळे ते जास्त नॉलेज तिच्याकडे आहे की खर्च करू नये. आणि वायफळ खर्च असं मला नाही वाटत नाही. आमच्या दोघांचेही फार नाही आहेत वायफळ खर्च किंवा काही फार व्यसनही नाहीयेत काही अवाच्या सवा आवडी निवडी नाहीये ज्याच्यावर खूप खर्च होईल बाबा. फार जेवणे कधीतरी बाहेर जाऊन जेवणे पण तेही असं उगाच त्याला 5 स्टार मध्ये जाऊया आज जरा आपण हे. आणि म्हणजे गाड्यांचा विषय जर मी त्या फायनान्सच्या दृष्टिकोनातून जर बघितला तर मी असा विचार करतो की बाकी सगळे खर्च सोडले आणि जर आपल्याला अशी वेळ आली की आता आपल्याला माहिती आहे की पैसे आता आपल्याला कुठून तरी येणार नाहीत आणि EMI भरला जाणार नाहीये तर मग अशी आपल्याकडे अमाऊंट आहे का की आपण एकाच झटक्यात त्या गाडीची किंमत भरू शकतो तर आपण त्या गोष्टीला हात टाकायचा. अशा या थोड्याशा मी दृष्टिकोनातून आहे. आणि मुळात खर्च फार नाहीये आणि पहिल्यापासून आपण इंडस्ट्रीमध्ये आहे किंवा
आज थोडीशी फास्ट झाली इंडस्ट्री आपल्याला म्हणायला हरकत नाही, किंवा 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी असं होतं की बाबा 1000 लोकांच्या इथून ऑडिशन द्यायचं आणि मग जायचं. त्यामुळे मला असं वाटतं की ₹90 आपण ठेवावेत आणि गरजा वाढवू नयेत उगाचच्या. म्हणजे की चल ना घेऊया 1 लाख रुपयाचा शूज, नको, काही गरज नाही त्याची. आपल्या त्याच्यापेक्षा 10,000चे 2 घेऊ ना. किंवा जर आत्ता असं होतं कधी कधी की गाडी आवडते, अरे घेऊया का अशी गाडी, असं कधी कधी मस्ती करतो तिला, मग तेव्हाच का नाही घेतली. म्हटलं ऐक ना, पण त्याच पैशांमध्ये आज आई वडील पण पॉश गाडीतून फिरतात आणि आपण पण पॉश गाडीतून फिरतोय ना. म्हणजे स्प्लिट करून जर बघितलं तर 10 लाख पण वाचले. आणि 2 याच्यामध्ये आपण 2 म्हणजे उद्या आई वडील पण चांगल्या गाडीतून फिरतायत, आपण देखील चांगल्या गाडीतून फिरतोय, अशा विचारांचा थोडा मी आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की खर्च फार आमच्या दोघांचे असं काही नाहीच आहे की उगाच गेलो टवाळक्या केल्या किंवा काय. म्हणजे पहिला डेट चायनामॅन मध्ये होती, त्यामुळे त्याच्यावरून समजू शकतं की किती पैसे लागतात हे आणि कल्पना. मी आहे थोडा कंजूस, मी फार आहे त्या बाबतीत थोडा. कंजूस असं नाही, खरं तर छान विचार हो, करून हो, पैसा खर्च हो, हो. करणं असं. हा. कंजूस नाही, अजिबात नाही. तसं नाहीये, म्हणजे हा. उगाचचा खर्च असं नाही. ऍक्च्युली आपली आवड पण कधी कधी ना, आपल्याला आवडतं पण ते फूड, तर काय करायचं. काय करायचं. म्हणजे मला म्हणजे अक्षय कधीतरी मला म्हणतं की काय आपण जाऊया सुट्टीत फिरायला. म्हटलं प्रत्येक वेळेला कसं फिरायला जाऊया, एकदाच कुठेतरी जाऊ ना छान. पण आता कुठे जाऊ, तर नांदगावला जाऊ, मस्त समुद्रातून मासे काढून देतील आपल्याला, तासाचे ते खाऊ आपण तिकडे. म्हणजे ऑफकोर्स वाटतं, पण मला असं वाटतं की फिरायला जाताना वेळ फार हवा, म्हणजे एकमेकांपेक्षा. आणि इतकं आपणही फिट असलो पाहिजे तोपर्यंत की चालत फिरलो पाहिजे कुठची. म्हणजे आता आजपर्यंत आपले 2-3 कंट्रीज झाले, म्हणजे मी लंडनला गेलोय, ऑस्ट्रेलियाला गेलोय, इव्हन सिंगापूरला गेलो, तर आम्ही चालत फिरतो तिथे आणि बिंदास फिरतो. म्हणजे चुकलं तर चुकलं. मला असं वाटतं की ती वेळ ठेवू. म्हणजे उगाच आता तुझ्याकडे 4 दिवस आहे, तू शूट करतेस, मग उगाच आपण जायचं तिथे कुठेतरी करायचं, परत तू येणार आणि कट टू कट मग तू सेटवरती येणार. म्हटलं हे नकोय. सो रिलॅक्स आपण सध्या तर टाइम मॅनेजमेंट हा खूप मोठा विषय आहे आमच्याकडे. कारण त्याच्या फिल्म्स चालू आहेत अजूनही, त्यामुळे तो बरेच दिवस बाहेर असतो, तो सगळे दिवस ठाण्यात नसतोच माझ्या बरोबर. आणि मला जेव्हा 1-2 दिवस मिळतात तेव्हा मग मी पहिले पुण्याला जाते, कारण नाहीतर माझं पुण्याला जाणंच होत नाही. महिनाभर मी गेलेलीच नसते. त्यामुळे आता सुद्धा इथे यायला सुद्धा आम्हाला वर्ष लागलं एकत्र, कारण तो इथे नाहीये. जेव्हा आम्ही दोघं भेटतोय तेव्हा काहीतरी मी निमित्ताची सुट्टी टाकली आहे कसली तरी, की बाबा फॅमिली फंक्शन आहे, पुण्यात जायचंय, गावी जायचंय, यात्रेची सुट्टी होती आता माझी, त्यामुळे असं काहीतरी आहे म्हणून सुट्टी टाकली जाते. निवांत असं वेळ काढायला वेळच उरलेला नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की वेळ मॅनेज करणे ही सुद्धा आमच्यासाठी आता खूप मोठी गोष्ट आहे सध्या. आता उद्या तो परत चाललाय बाहेर देशात, तर पुन्हा तो आता 4 दिवस नाहीये, आला की परत काहीतरी वेगळ्या गोष्टींमध्ये अडकणार आहे. तर एकमेकांना वेळ देणं आम्ही थोडं जास्त प्रायोरिटीनी करतोय. रादर आमचा पहिला पॉडकास्ट आहे जो आम्ही एकत्र करतो. हा, आम्ही कपल म्हणून आतापर्यंत एकही पॉडकास्ट नाही केला. अरे कमाल. त्यामुळे हा पण आमचा पहिला पॉडकास्ट आहे. सो आम्ही सगळ्याच दृष्टीने सध्या खूप असं ट्रायल अँड एरर असं सगळं चालू आहे की बाबा कसं आम्ही एकमेकांसाठी वेळ देऊ शकतो, पण काय केलं तर काहीतरी होईल. मी वेगळं करत असतो. म्हणजे आता कळलं की आता काहीतरी आहे, सो मग अक्षय येईपर्यंत मग मी छोटासा केक आणून ठेवतो घरी. मग एकदा 31 होतं काहीतरी, तेव्हा ती मला म्हणाली की हो लवकर होणार आहे पॅकअप लवकर, म्हणजे रात्री 2 वाजता झालं. म्हणजे ऑलरेडी तो 31 संपला होता. पण तेव्हाही म्हणजे मी बलून्सनी सगळं रूम सजवली होती. काहीतरी काही ना काही करत असतो मी सगळं. मग काहीतरी गिफ्ट आणून ठेवतो किंवा कुठेतरी बाहेर आहे तर मग आजकाल ते सध्या ऑनलाईन शॉपिंग आपल्या फार असतात की 5 मिनिटात सगळ्या गोष्टी घरी येतात. त्याच्यातून काहीतरी करायचं, मग टेडी बेअर पाठवतोय छोटासा किंवा काय असं काही ना काही असं असतं की ज्याच्यातून आपण आपल्या वेळेमध्ये थोडंसं गुंतून राहू. असं काहीतरी छोटंसं करायचं ज्याने, नाहीतर असं पण होतं एवढा पसारा का केलाय, तर त्याच्यापेक्षा जितकं थोडं होतं तसं काहीतरी आमच्यामध्ये काहीतरी मजा मस्ती चालू असते. किंवा मी कुठून तरी बाहेर येत असेल, अक्षयाचं लवकर पॅकअप झालं असेल तर ती काहीतरी छान घरी जेवायला करते. मग मला असं वाटतं की साधी बटाटे, तिला माहिती आहे मला बटाट्याच्या काचऱ्या फार आवडतात, त्यामुळे मग ती बटाट्याच्या काचऱ्या जरी तिने केल्या असेल तरीही असं वाटतं की हो ती 5 स्टार पेक्षा मोठी डेट असेल. हो, सो असं काहीतरी ती करत असते. किंवा मग फळच आहेत घरी तर शिकरण केलं तिने काहीतरी. ते मला असं वाटतं की ते जास्त फार महत्वाचं आहे की बाहेरच्या गोष्टींमध्ये रमण्यापेक्षा तिने जी मेहनत केली आहे किंवा ती घरात जे काही करते ते महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि तू सेव्हिंगचं म्हणालीस तर ऑफकोर्स आम्हाला दोघांनाही असं वाटतं की हे अनिश्चित आहेच आहे आपलं क्षेत्र, आणि कामाचं
एक गणित बसेपर्यंत बरीच वर्ष जाणार आहे. तर त्यासाठीच मी आता माझा नवीन बिझनेस सुरू केला. त्याला आता 2 वर्ष पूर्ण होतील. माझं साड्यांचं दुकान असावं असं मला कायमच वाटायचं. आणि आधीपासून हो, कायम बिझनेस सुरू करायचा आहे माहिती होतं, पण कुठल्या आवडीत आपण जायचंय. मला आवडतात 4 गोष्टी, पण त्यातल्या कशामध्ये इन्व्हेस्ट केलं तर ते चांगलं होणार आहे बिझनेसच्या दृष्टीने सुद्धा, आणि नुसतं आवड म्हणून नाही तर त्याला एक बिझनेस म्हणून बघायचंय मला, की पुढे ज्या वेळेला मी इथनं थोडासा ब्रेक घेईन किंवा मला आत्ता काही मिळत नाहीये का काम, ओके, पण माझं एक दुसरं काहीतरी चालू आहे. तर त्या हिशोबानेच सगळं ते प्लॅनिंग केलेलं होतं आणि देवाच्या कृपेने ते खूप चांगलं चालू आहे आता. त्यामुळे ते एक दुसरा विचार कायमच असलाच पाहिजे. रादर मी सांगेन की मी अगदी लहानपणापासून मला नाटक करायला खूप आवडायचं. तर मी नाटकातनंच इथपर्यंत आली आहे आतापर्यंत. पण अगदी कॉलेज निवडताना सुद्धा नाटकाचाच विचार होता की कुठल्या कॉलेजमध्ये नाटक चांगलं केलं जातं, तर मग तसे आपण मार्क पाडूयात 10वीला की तसं कॉलेज मिळेल आपल्याला जिथे नाटक चांगलं होईल. तर अशाच दृष्टीने माझा सगळा विचार आणि प्लॅनिंग तसंच होतं. परंतु माझ्या आई वडिलांनी मला तेव्हापासून तेच सांगितलं होतं की जोपर्यंत तुझं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत तू फुल प्लेज ह्याच्यात नाही जायचंय. तर मी माझी सिरियल सुरू असताना माझं मास्टर्स कम्प्लीट केलंय, कारण त्यांची इच्छा होतीच की तुझ्याकडे डिग्री हवीच. आणि मलाही नंतर वाटायला लागलं की माझं मास्टर्स मिनिमम झालं पाहिजे. तर मग मी MBA पूर्ण केलं माझं आणि मग मी हे फुल प्लेज सुरू केलं. सो कधी हे नाही वाटता कामा की माझ्याकडे काहीतरी कमी आहे म्हणून मला काहीतरी मिळणार नाहीये. तर त्यांचं म्हणणं होतं काय की कुठेही तू असं नाही वाटता कामा की बाबा मला इथे काम नाही मिळत तर मला दुसरा जॉबही नाही मिळणार. तर ते क्वालिफिकेशन तुझ्याकडे कायम असलं पाहिजे. आणि मला आता असं वाटतं की खूप चांगलं होतं ते माझ्या आईवडिलांनी मला शिकवलं की आत्ताही सगळ्या मुलांना जे नवीन करिअर कुठलं तरी करू पाहताय तर त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की कुठलं तरी प्रोफेशन करतोय म्हणून आपल्याला दुसरीकडे इथं काम नाही तर काही मिळणार नाही. तर त्याचा एक B प्लॅन असलाच पाहिजे. कुठेही जा तुम्ही, काहीही करा, कुठल्याही इंडस्ट्रीत जा, पण B प्लॅन तुमच्या डोक्यात असलाच पाहिजे आणि त्याचं क्वालिफिकेशन तुम्हाला असलंच पाहिजे. कारण शिक्षण जितकं घ्याल तितकं कमीच आहे. एकतर माझी तर इच्छा होती मी PhD पण करावी, पण इकडे सिरियल इतकी चालू करी नाही माहित नाही मला, पण इतकं व्यस्त शेड्यूल सुरू झालं की मला पुन्हा फिरताच नाही आलं PhD कडे किंवा तो विचारच नाही झाला. पण मला वाटतं की एक मिनिमम शिक्षण सगळ्यांनीच घेतलंच पाहिजे. कितीही तुम्ही पार्ट टाइम जॉब करून करा, कसंही करा, पण ते तेवढं पूर्ण करायला हवं. वा, चला आता एक गेम खेळूया. हो, आता तुम्हाला एकमेकांना मार्क द्यायचे आहेत. तर पैकीच्या पैकी असं नाव आहे. तर मी विषय सांगणार आणि त्या विषयावर एकमेकांना मार्क द्यायचे. ओके ओके. पॅनिक परिस्थिती हँडल करणं. तू हार्दिकला मार्क दे. पैकीच्या पैकी. हो, 10 पैकी 10. तू किती देशील? 8 दिन तिला. ओके. कारण की बेसिक ती सपोर्ट करते पण घाबरते खूप ती. ओके. आणि घाबरली की चिडते खूप. आणि मी नेहमी तिला सांगत असतो की कितीही पॅनिक असू दे किंवा आनंदाचा क्षण असू दे किंवा वाईट क्षण असू दे, पटकन आयुष्यात आपण निर्णय नाही घेतला पाहिजे. कारण की हे 2च सिच्युएशन असे आहेत की ज्याच्यामध्ये माणूस चुकीचा निर्णय घेऊ शकतो. कदाचित तो अतिशय चांगलाही असेल, वाईट आहे, पण वाईट जास्त येतो. त्यामुळे पॅनिक होऊन काय होणार नाहीये. किंवा मी आता फ्रस्ट्रेट होतो, मी जेवणच सोडतो किंवा मी हेच करतो, ह्यांनी काही होणार नाहीये. कारण की सिच्युएशन बदलणार नाहीये. पण मला असं वाटतं की तुम्ही जर पॉझिटिव्ह वे शोधलात तर मार्ग तुम्हाला जास्त मिळेल त्यातून. किंवा कधी कधी असं होतं की मधल्या काळामध्ये मलाही 2-4 महिने काम नव्हतं किंवा काय, मी रिलॅक्स होतो, मला काहीच प्रॉब्लेम वाटत नव्हता. कारण की जे आपण 90 रुपये सेव्ह करून ठेवलेले असतात ते कामाला येतात आणि त्यातले नेमके अर्ध्याच्या पेक्षा कमीच खर्च होतात. आणि मुळात जास्त मी देवदेव करणार आहे. सो त्यामुळे मला असं वाटतं की ती तिथून शक्ती मिळते मला की ओके ठीक आहे ना, आपल्याला शरीर चाललंय म्हणजे आपल्यासाठी नक्कीच काहीतरी लिहून ठेवलं. त्यामुळे मी न्यूट्रल राहतो. म्हणजे काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी झालं तरी मी ओके. पेशन्स लेवल खूप आहे. वा वा, छान. रोमॅन्स. 8 देईन मी हार्दिक. मला 8. अरे मी तर तुला निम्मे द्यायचा विचार केला. हो, मी असेल 5 पण तू 8 आहेस. ठीक आहे.
हो. तू 5 देणार आहेस तिला? 5 नाही, थोडं जास्त आहे. 6, 7 वगैरे 6, असं 7. म्हणजे फ्लक्च्युएटिंग असतं. अच्छा, मूड नुसार आहे का? हा. मग तो म्हणजे असं आहे की तो आता केक आणला तरी अच्छा तो नव्हता का बरं ठीक आहे असं होऊ शकतं. त्यामुळे म्हणून तिला थोडं कमी. ओके. पण ठीक आहे, त्यातही ते मला असं वाटतं तेही गोडच आहे फार. किंवा कदाचित मी मुद्दाम ती गोष्ट करत असेल की कदाचित तिला ती न आवडणारी गोष्ट मुद्दाम थोडं करत असं आहे थोडंसं. ओके. स्वयंपाक 0 मी स्वतःला देतो मला. नाही, तिने द्यायचंय तुला. मी स्वामीच देतो मला. नाही हार्दिकला मी देईन 5 तरी देईन. हा म्हणजे भाज्या बिज्या कापून देऊ शकतो मी, धुवून देऊ शकतो. बाकी सगळं राहू दे, तो मदत खूप करतो. म्हणजे विलिंगली मदत करणे स्वयंपाकघरात ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे ती तो करतोच. त्यामुळे ऑफकोर्स 5 माझ्यासाठी खरं तर पैकीच्या पैकीच आहे. मी मदत करू शकतो, बाकी मी नाही काय. हो पूर्ण मदत. हा आणि तू दे तिला मार्क. मला असं वाटतं की ती 10 पैकी 10च देईन, कारण खूप छान करते. आणि मुळात म्हणजे मनापासून करून प्रत्येकाला खाऊ घालायची तिची इच्छा आहे. म्हणजे नुसतं केलं या जेव्हा असं नाही, तर ते या तुम्ही जेव्हा बघा मी तुमच्यासाठी केले. म्हणजे कधी कधी असं त्यांचं इव्हन शूटिंगच्या सेटवरती पण असं ठरतं ते सकाळी 5-6 वाजता उठून काही ना काही आज अरे माझ्या वाट्याला आज भाजी आलेली आहे किंवा माझ्या वाट्याला आज मसाला भात आले ती करते. आणि असं नाही की रात्रीच करून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी घेऊन गेली, पण ती गरम गरमच घेऊन जाणार किंवा मला सांगणार हे बा आत्ता लावले तू थोड्या वेळाने मग ते ओव्हनमध्ये गरम वगैरे करून सेटवरती घेऊन या जर घरी असशील तर, असं वगैरे सगळं तिचं असतं. त्यामुळे ते गोड मनाने करून देणं यात जास्त महत्व. त्यामुळे 10 पैकी 10. वा, किती गोड. आई वडिलांना एखादी अवघड गोष्ट सांगणे. अवघड गोष्ट सांगणे म्हणजे काही लोकांना नाही जमत ती छान पद्धतीने सांगणं, तर त्यापैकी तुमच्या दोघांपैकी काय कोणाला कसं जमतं, तशी काय मार्क द्याल एकमेकांना? काय माहिती म्हणजे असं म्हणजे मी जमतं पण हो है ना. म्हणजे ही माझ्या आई बाबांना पटकन सगळं सांगू शकते. आणि मला असं वाटतं की मी हिच्या आई बाबांना पटकन सांगतो की नका तुम्ही टेन्शन घेऊ, एवढं काय झालं नाही ते मी बघून घेतो म्हटलं. बाहेरच्या गोष्टी तुम्ही लक्ष देऊ नका किंवा तुम्ही जास्त पॅनिक होऊ नका किंवा काय. आणि मला काय सांगायचं असेल तर ऑफकोर्स आईशी तर क्लोज आहेच मी तेवढं फार. म्हणजे आपण जरा बाबांचं ते जरा असतं थोडी ना. भीती वाटते. तर त्यामुळे आणि मुळात भाऊ आहे मोठा, सो तो एक मित्रच आहे. त्यामुळे बिंदास जे काय असेल ते म्हणजे बाबा आज जरा भांडणं झालेत बाहेर किंवा काय झाले हे मी त्याला सांगू शकतो. म्हणजे लहानपणापासून त्यांनीच सांभाळलेलं जास्त बाहेरचं सगळं. त्यामुळे असं आहे. आणि आता जास्त अक्षया फार ती गोष्टी जास्त सांभाळते. म्हणजे तुम्ही एकमेकांची घरं सांभाळता. हरकत बरोबर. पण मग काय 10 पैकी 10? हो हो 10 पैकी 10. कमाल. ट्रिप्सचं प्लॅनिंग करणं किंवा घरातलं प्लॅनिंग करणं. हार्दिक 1 मार्क. हा म्हणजे ट्रिपचं प्लॅनिंग म्हणजे अर्धी भांडणं तर ह्याच्यावर नव्हतात माझी की तू प्लॅन पण नाही करत यार. काही का नाही करत तू प्लॅन? कारण त्याला असं वाटतं की जायचंय का, कुठे जायचं नको. नाही काय होतं त्याचं एक्सप्लेनेशन मी देतो. प्रॉब्लेम हा होतो की कुठून तरी मी आलेला असतो प्रवासातून. ऍक्च्युली तो फिल्म साठी जसं मी म्हंटले ना तसं खूप फिरतोय. तर पुन्हा मुंबईत आल्यानंतर जेव्हा मी त्याला म्हणते की परत असं नको यार कुठे जायला आता, असं त्याचं असतं. किंवा असं 2 महिन्यांनी हार्दिक 2 महिन्यांनी जाऊया का कुठेतरी, ओके देन मी सांग तुम्हाला मी काय पाहिजे सगळं करतो प्लॅन. तू बोलशील 4 दिवसात जाऊया कुठे, मी आलोच आत्ता आहे, 2 दिवस तरी राहू दे, ती गाडीत राहू दे ना बाबा, आत्ता एवढी ती गाडी फिरून आली आहे, जरा शांत परत पुन्हा गाडीत नको. असं नाही, गाडी राहू दे गॅरेज मध्ये, ती दमली आहे असं त्याचं म्हणणं असतं. ते कॅरेक्टर आहे ना तुमच्याकडे. आमच्याकडे मेन रोल आहे त्याचा. हो, तिला त्याची पहिली गाडी त्यांनी जी घेतली ती आमच्याकडे, मी त्याला म्हणते की त्याला आता एक शोकेस फ्रेम, ग्लास फ्रेम वगैरे करून आपण तिला हार घालून मस्त ठेवूया. मी तिला कारण म्हणतो ती बाहेर नाही काढायची. आता तिचं वय झालंय ना त्या गाडीचं, आता जुनी झाली ती गाडी, तर नाही विकायची नाही. नाही पहिली गाडी आहे ग माझी, अशी कशी विकायची, म्हणून ती आहे आमच्याकडे, ती फक्त आहे. कधीतरी कोणाला तरी पटकन छोटी गाडी हवी असेल तर मग ती कोणीतरी घेऊन. काय झालं होतं पण एकदा, ते ठेवता कुठे तुम्ही? नाही चालू आहे गाडी, जागा कुठे गाडी मध्ये पण? तुम्ही बोलणारही नाही की अरे बापरे ही गाडी एवढी जुनी आहे. पण गावी आम्ही ठेवली घर का? घेताना विचार करतो की आमच्याकडे हो. बाहेर किती लागू शकतात गाड्या, पार्किंग किती गाड्यांचं अशाने आहे, घर आणि शोधायचं. त्याप्रमाणे
आणि म्हटलं आम्ही मिनिमम घर घेतो. 5 गाड्यांचं पार्किंग. आता आमच्याकडे आता ठाण्यात 7 गाड्या आहेत सध्या घरात. ठाण्यात 3 गाड्या आहेत आणि पुण्यात 4 गाड्या आहेत आमच्या आता. हो. तर 2 गाड्या बाहेर, 2 पार्किंग मध्ये. नाही, इथे आणि, पण सेम, एक मुळात- गाडी आत, 2 बाहेर. पण नाही, मुंबईत केवढा प्रॉब्लेम आहे आपल्याला हो. पार्किंगचा. मग रस्त्यावर लावतो तो गाडी. नाही, माझं असं झालं होतं की मधल्या काळात मला त्याला ते चालतं पण गाड्या सेकंड हँड हव्या. मर्सिडीज घेतलेली मी. हा. अशी एक चांगली डील आली होती, मी हा. पटकन घेऊन आलो. हा. घेऊन आलो तर अरे वा, अक्षय बोलली चांगली गाडी चांगली गाडी लाव गॅरेज मध्ये. नाही म्हटलं बाहेर लावणार ती. म्हटलं बाहेर का? नाही म्हटलं ही गाडी आत लागणार ना. माझी i20 आहे पहिल्या company. पहिली i20 आहे. तर i20 आत असते कवर्ड पार्किंग मध्ये आणि मर्सिडीज बाहेर असते. तर ती विकली मी शेवटी गाडी वैतागून. ती आता विकून टाकती गाडी. म्हटलं ठीक आहे विकतो, काही प्रॉब्लेम नाही. मग ती विकली आणि मग ही घेतली. परत ही नवीन आली. मग ते ऍडजस्ट करून 2 गाड्या पार्किंग मध्ये लावायच्या, पण बाहेर नाही लावायचं. बाहेर नाही. Character, आणि जर मी पुण्यात जात असेल आणि मग आता ती नवीन घेतली आई वडिलांसाठी स्कॉर्पिओ, जर ती गाडी पार्किंग मध्ये असेल तर मी शिवनेरीने जाईन, पण मी ही गाडी नाही घेऊन जाणार मग, का तर ही बाहेर लागेल ना. सो असं जरा मी आहे. आणि माझ्या मागे गाड्यांभोवती आयुष्य फिरतंय आयुष्य आपलं. म्हणजे माझ्या मागे खूप लागले होते. तर ती i20 जुनी झाली, अर्धी 8 वर्ष झाली, असं तसं वगैरे वगैरे. टायर पण बघ खराब झालेत. ठीक आहे, बिलीव्ह नाही होणार, पण मी 1 लाख रुपयाचे टायर टाकले त्याला, की आता ही गाडीसाठी त्याला नाव नाही काढणार कोण विकायचं. पुढची 3-4 वर्ष नाही टाकलं. ते नवीन हो, मी त्याचे ते नवीन मॅक्विल आणले, ते ओव्हरसाइज टायर टाकले. म्हणजे स्पेशल ते माझे जे ओळखीचे टायर होते जे सप्लाय ठाण्यामध्ये, त्यांच्याकडनं मी सांगितलं म्हटलं असे टायर द्या मला की त्या टायरकडे बघून गाडी ठेवायची वाटली पाहिजे. तर मग मी ते टायर जेव्हा गाडी विकायचा विषय काढला तेव्हा मी ते 1 लाख रुपयाचे टायर टाकले त्या गाडीला. आणि मग आता कोण विषय म्हटलं थांबा वापरू तर देत, अजून 10,000 किलोमीटर पण नाही असं मी सांगू शकतो ना. हा, तो आणि त्याचा दादा दोघांचे असे वेगळेच प्लॅनिंग असतात की आता एक सेकंड हँड गाडी घेऊ आणि मग ती फास्ट अँड फ्युरियस मध्ये जशी आहे तशी करूया. आणि आम्ही अशी घेऊन ठेवलेली आहे एक आता ती एक गाडी. नाही एक वेगळी छोटी गाडी घेऊन ठेवलेली आहे. आमचं असं ड्रीम आहे पहिल्यापासून. आमचं असं ड्रीम होतं की आपण दोघांनी मिळून एक गाडी अशी स्पोर्ट्स कार बनवूया. काय आधी आम्ही बनवली होती एक, पण काही काळामध्ये थोडंसं अप्स अँड डाऊन झाले फॅमिलीमध्ये, तर गाड्या आम्हाला विकायला लागल्या. तर म्हटलं आता एक करूया. सो अशी आम्ही गाडी घेऊन ठेवली आहे, ती जी नाशिकमध्ये दादाच्या इथे. सो ती आता लवकर बनवून, आणि माझं एक स्वप्न आहे की आता एक फास्ट अँड फ्युरियसचा एक पार्ट येतो, जो मे बी कदाचित लास्ट पार्ट असेल. सो माझी अशी इच्छा आहे की त्या पिक्चरला जेव्हा शो बघायला जाऊ ना तर ती गाडी घेऊन जाणार. पॉल वॉकरचा फार फॅन आहे मी मोठा, तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण एक प्रोजेक्ट पॉल म्हणून आपण असं करू की प्रोजेक्ट FNF करू. हवं तर दुसऱ्या दिवशी गाडी विकून टाकू, पण त्या दिवसासाठी आपण ती गाडी मला नाही बनवूया. वाटत तू विकशील आता. ते तर आम्ही विचारच सोडले जातात. सो असं प्लॅन आहे करायचा. बघू आता होतो का नाही तो. घर व्यवस्थित ठेवणे. दोघांनाही 10 पैकी 10. हो, वा वा, कमाल. आम्हाला दोघांनाही आवडतं आणि ते मुळात त्यामुळे असतं व्यवस्थित. आजारपणात काळजी घेणे. मी घेतो. देऊन टाक ग मार्केट. मी घेतो, ऑफकोर्स घेतो. हार्दिकला 6 मार्क. 6 तू किती 4 देशील तिला? मी देईन 9.5 म्हणजे 10. अर्धा का काढलास रे? नको जरा. नाही देते, कारण की ती देते म्हणजे की ती इतकी देते की मग आपल्याला अरे हो बाबा ठीक आहे मी नाही जात आता, काय करत नाही. आणि माझं असं आहे ठीक आहे उठा यार काय होत नाही चला पळा बाहेर, असं आहे माझं. असंच करतो आणि लिटरली असं करतो. मी असं सांगत असते काहीतरी की काहीतरी होत आहे वगैरे असं. काय होत नाही काय नाही म्हटलं करत, चल. काय नाही होत बिंदास. असं पण होतं, अरे irritate होत यार. असेल ना. हा म्हणजे माझं आता मला असं म्हणतात की माझं जेव्हा ऑपरेशन झालं गुडघ्याचं तेव्हा मी एकटाच गेलो, एकटाच ऑपरेशन केलं आणि एकटाच गावाला आलो. म्हणजे आपलं ACLचं ऑपरेशन झालं माझं तेव्हा. आणि मी डॉक्टरला पहिले लिहून घेतलं होतं की बघा डॉक्टर 1.5-2 महिन्यामध्ये माझं फाईट सिक्वेन्स आहे, तुम्ही जर ते म्हणून लिहून देतो मी तुला. म्हणजे ते लिहून घेतलं मी त्यांच्याकडनं प्रिस्क्रिप्शनवर की ओके तू करू शकतोस, पण ही ट्रीटमेंट नंतर तुला ही फिजिओ वगैरे करल. म्हणजे त्याचं नका टेन्शन घेऊ, मी करतो. आणि मी केलं. म्हणजे घरातले फार ओरडले. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी तो वॉकर काढून चालू होतो. मग मला त्यांनी सांगितलं अरे बाबा लिंब झालं तर प्रॉब्लेम होईल. थोडासा मला असं वाटतं मेंटली आपण थोडेसे स्ट्रॉंग असायला पाहिजे, फार गरजेचं आहे, पण काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे. खरंय. कदाचित माहिती भीती होती की 2 महिन्यात मी करू शकणार नाही किंवा काय, तर त्यामुळे ते होतं. सो मला वाटतं की थोडंसं आपण फार पॉझिटिव्ह राहणं फार गरजेचं आहे. त्या नोटवरती म्हणून कदाचित तिने 6 दिले की उठा म्हणतो चला असं. पॅम्पर नाही करत. Pamper नाही maybe. करत. हा.
हे सवय लागून जाते मग नाहीतर की अरे यार आजार झालोय मग झोपतो. तो आळस मुळात गेला पाहिजे. झटकला पाहिजे. उद्देश तो आहे. चांगलाच उद्देश आहे. आता मला सांगा, तुमचं आई वडिलांची रिलेशन कसं आहे? म्हणजे आताच तू म्हणालास की तिच्या आई वडिलांना तू इझिली समजावू हो, हो. शकतोस, तसं मला ते क्रिसक्रॉसच रिलेशन विचारायचं आहे की तुझं सासूबाईंची रिलेशन कसं आहे. आणि कमाल मस्त. म्हणजे मला लग्नानंतर मी अजून एकदाही घरी नाही माझ्या राहायला गेली आहे माहेरी. म्हणजे एक तर तशी वेळच नाही आली. उलट मला असं कायम होतं की माझ्या आई बाबांनी माझ्याकडे राहायला यावं सारखं. म्हणजे आता एवढे वर्ष त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं, तर आता इथून पुढे मी त्यांच्यासाठी सगळं करीन या हेतूनी फक्त. पण म्हणजे तेवढी मी कम्फर्टेबल आहे इकडे आता, त्यामुळे कदाचित मला फार असं जावंसही वाटत नाही, किंवा मला असं वाटतं की नको तुम्ही इकडे या, निवांत इकडे राहा. त्यामुळे त्या हिशोबाने मला असं वाटतं की सगळ्याच दृष्टीने सासरच्या सगळ्यांशीच माझं रिलेशन खूप चांगलं आहे. कारण ते मुळात मला खूप आधीपासून ओळखतात. आधी एक तर त्याची को ऍक्टर म्हणून ते मला ओळखतच होते, आणि आता घरातला मेंबर म्हणून ओळखतात. त्यामुळे पटकन जुळलं मुळात सगळ्यांशी. आणि ऍक्च्युली हार्दिक आयुष्यात आल्यापासूनच ना स्वभावात पण खूप बदल झाले माझ्या. म्हणजे मी जितकी हायपर होते किंवा खूप स्ट्रिक्ट होते, कुणालाही पटकन असं वाटू शकतं की बापरे हिला खूप ॲटिट्यूड असेल, असं पटकन वाटू शकतं. पण हार्दिक आल्यापासून सगळ्यातच चेंज झाला. कारण मला असं वाटलं की हार्दिक मला पहिल्यांदा आवडला कारण तो माणूस म्हणूनच खूप चांगला आहे. तर एक लाईफ पार्टनर म्हणून मी नंतर बघायला लागले, आधी माणूस म्हणूनच तो मला खूप भावला होता. तर आपण समोरच्या बरोबर जितकं राहतो तितकं आपल्यामध्ये ते यायला लागतं ना, त्या पद्धतीनं ते माझ्याकडे आलं. त्यामुळे मला असं वाटतं की मी मॅक्झिमम गोष्टी, मी जसं पहिल्यांदा तुला म्हणाले की आपण एखाद्याच्या प्रेमात पडलो किंवा एखादा माणूस आपल्याला आवडायला लागला की त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आपल्याशा आपण करून घेतो आणि आपोआप होतात त्या. तर तसं माझ्या बाबतीत झालं. त्यामुळे त्याला जे आवडतं ते सगळं मला आता आवडतं. त्यामुळे मला असं कधी वेगळं वाटतच नाही. ओके, आधी जसं चाललंय तसंच चाललंय सगळं, असंच वाटतं. त्यामुळे काम करायला काही त्रास नसतो, कारण त्याचंच जास्त म्हणणं असतं की मी किती काम केलं पाहिजे, तू आता हे प्रोजेक्ट घे, हे कर, ते कर. जितकं मला वाटत नाही तितकं त्याला वाटत असतं की तू इतकं काम केलं पाहिजेस आता, किंवा हे सगळे प्रोजेक्ट तू घेतले पाहिजेस. आता मी सिरियल त्याच्याच आग्रहाखातर आणि माझ्या आईच्या आग्रहाखातर करते. नाहीतर मी खूप रिलॅक्स झाले होते घरात, छान चाललं होतं, भरजरी सुरू झालं होतं, तिकडे मी रमले होते. पण नाही नाही नाही, 3 वर्ष तू आता काही दिसत नाहीये स्क्रीनवर, तू घे सिरियल, तू कर. असं त्यांनी मला पुश करून करून मी आता हा शो करतेय. सो घरातल्यांचा, सासरचा पण खूप सपोर्ट असल्यामुळे इथपर्यंत येऊ शकले. त्यामुळे सासूबाईंशी तर कमालच नातं आहे. त्या मैत्रिणींसारखं नातं आहे आमचं. त्यामुळे त्या काहीही माझ्याशी शेअर करू शकतात. आणि आता रिसेंटली 1-2 वर्षापूर्वी हार्दिकची वहिनी एक्सपायर झाली, दादाची बायको. त्यामुळे तर मला असं वाटतं की जास्त घट्ट झालो आम्ही, कारण इतकं इमिजिएट फॅमिलीतलं कुणीतरी जाणं खूप मोठा धक्का होता आमच्या सगळ्यांसाठी. पण आम्ही एकमेकांबरोबर राहून राहून त्याला चांगलं कोपअप केलं. कारण की भाऊ नाशिकला राहत होता आणि सगळं छोटीचं, म्हणजे भावाला मुलगी आहे आता, ती 10 वर्षाची होईल. सो तिचं शाळा वगैरे तिकडे होती. तर आमचा अट्टास होता की माझं ऐकतच नव्हतं की या आपण इथे राहू पुण्यात, कारण इथे आपल्याकडे माणसं आहेत, मॅनपॉवर आहे आपल्याकडे, काय एकत्र राहणं फार गरजेचं. कारण मी कुठेतरी बाहेर असतो किंवा उद्या हिचं शूट लागलं, तेव्हा तर हिचं शूट नव्हतं पण हिचं शूट लागलं, म्हटलं ती उद्या बाहेर, पुण्यामध्ये माणसं आहेत म्हटलं आपल्याकडे. तुम्हाला जर मुंबईत राहायचंय तर मला तसं सांगा, आपण मुंबईत हवं तर परत भाड्याने घर घेऊ. नाही मग मुंबईत कोण आहे आता, तसं नको हे ते. म्हटलं नाही, तुला असं वाटतंय आपली सगळी फॅमिली तिकडे किंवा काय, नाही नको नको नको. तर तो अट्टाहास जो होता तो शेवटी मी हिच्याकडे ढकलला होता. आणि हिचा जास्त म्हणजे नाही बस संपला, तर तुम्ही इथे राहिलायच. कारण सासू सासरे आणि दादा तिघच असतात. दादा बऱ्याच वेळेला देशाबाहेर असतो, त्याचे इव्हेंट्स असतात, तो ते मॅनेज करत असतो, त्याचा तो सगळा पार्ट असतो. त्यांनी कारण की 2 पावलं मागे घेतलं होतं, कारण की छोटीकडे लक्ष द्यायचं होतं, ट्रीटमेंट, त्यांनी ते सगळं मागे घेतलं. म्हटलं आता तू, आपण आहोत, मी आहे, काय झालं तर मी पटकन येऊ शकतो, म्हणजे तू तुझ्या कामात लक्ष दे. आणि कारण की वेळ आपण
काहीच करू शकत नाही, जी सिच्युएशन आपण बदलूच शकत नाही, पण त्यातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे. आणि काय झालंय किंवा काय गेलंय ते विचार करून तर ते बदलणार नाहीये. जे झालंय ते आता झाले. तोही खूप प्रॅक्टिकल आहे, पण ती छोटी आहे किंवा सगळ्या गोष्टींमुळे तो फार जरा थोडंसं हे झालं होतं. म्हणजे त्यांनी पण त्याची कामं चालू केली इथे आल्यामुळे आणि छान वाटतं. किंवा पुन्हा कुटुंब म्हणजे कधी कधी आपण म्हणतो ना की भांडून कुटुंब वेगळं होतं, पण असं आहे की देवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने की भांडून कुटुंब एकत्र आलेलं आहे. सो फक्त एकच आहे की सिच्युएशन थोडी वाईट सिच्युएशनमुळे असं झालं. पण कितीही तरी तो नाशिकला होता किंवा मी पुण्यात होतो तरी कुटुंब आमचं हे कायम एकच होतं. काही किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात मी आजही न विचारल्याशिवाय मी घेत नाही. म्हणजे इव्हन आत्ताही मी कुठे असेल तर मी गाडी सुद्धा घेऊन जाऊ का हे मी अजूनही विचारतो. हो अजूनही. म्हणजे गाड्या जरी माझ्याकडे असतील किंवा आज इथे मग मी ही गाडी घेऊन जाऊ का. मग अरे मी आज जरा एमपीत चाललोय, मला जरा मी देवदर्शनाला चाललोय, मग मी ही गाडी घेऊन जाऊ का. म्हणजे माझी मम्मी विचारते अरे तुझ्या गाड्या तू मला काय विचारतो. तू मला असं वाटतं की ते विचारणं असावं आयुष्यात कधी, कारण कुठेतरी ही भीती असावी आपल्याला. आणि ती अशी नाही की रागाची भीती किंवा काय, ती प्रेमाची एक भीती असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे एक मोठ्यांचा हात आपल्या मागे आहे असं. किंवा गाडी घेताना किंवा काय झालं एखादी गोष्ट तर पटकन मी तेवढं हक्कानी भावाला सांगू शकतो की यार दादा असं झालं यार, काय शांत राहा. तो एक कोणतरी आपल्या मागे एक हात आहे, त्यामुळे असं वाटतं. त्यामुळे ते एक आहे. आणि आता हिच्या घरच्यांशी कसं. हिचे बाबा तर मित्रच आहेत आणि ऑफकोर्स सासू प्रचंड लाड करतात माझे. प्रचंड म्हणजे प्रचंड लाड करतात. त्यांचा फारच लाडका आहे. हो. आणि म्हणजे मी किती डाएट मध्ये असलो की आणि घरी जाऊन नसलो तरी मला ते श्रीखंड खावंच लागतं, कारण ते माझ्यासाठी श्रीखंड बनवतात. सो मला आवडतं फार. श्रीखंड आवडतं किंवा म्हणजे आम्रखंड आपण जे म्हणतो ते आवडतं मला. सो कधी मी सांगणार आज नको, अक्षय सांग ना आज नको, ते तूच सांग काय. आणि मी नाही म्हणू शकत नाही, कारण की इतकं त्यांनी मी येणार म्हणून ते केलेलं असतं. सो बऱ्यापैकी आणि मित्रासारखेच आहेत फार. म्हणजे तिच्या बाबा सुद्धा नॉनव्हेज वगैरे खातात. सो मी कधी कुठे असं जात असेल तर मी पण येऊ का तुझ्याबरोबर, आपण जाऊया का. मग कधी कधी असं होतं की ही जेव्हा मुंबईत होते आणि माझं पुण्यात शूट चालू होतं तेव्हा मी एकटाच होतो. मी आणि तिचे बाबा मी दोघं एकटेच जेवायला वगैरे जायचो बाहेर, असं फिश खायला किंवा काय. त्यामुळे छान मैत्री आहे. आणि मुळात म्हणजे तेही फार खूप सॉर्टेड आहेत बाबा हिचे, सगळ्यांना सांभाळून घेणारे किंवा काय. त्यामुळे फार लाड होतात माझ्या तिथे. त्यामुळे असं वाटत नाही की मी त्यांचा जावई आहे किंवा काय आहे किंवा असं हेच नाही. म्हणजे मानही देतात, पण ते का देतात असं मला वाटत नाही, कारण की मी मुळात लहान आहे त्यांच्या मुलासारखंच आहे. तो एक त्यांचा रिस्पेक्ट. आणि छान वाटतं त्यांना पण की हार्दिक जोशी एक तो जो राणा म्हणून सगळे ओळखतात तो आमचा जावई, तर त्यांना ते प्राऊड पण फील होतं. त्यामुळे खूप मजेशीर असतं. मित्राच मैत्रिणींसारखं असे वागतात ते माझ्याबरोबर. आता कामाच्या विषयी तुम्ही घरी किती डिस्कस करता दोघं नवरा बायको म्हणून. एखादं काम तुला आलं किंवा तुला आलं तर त्याविषयी चर्चा घरी होते का, किंवा त्या विषयावर हे स्क्रिप्ट आहे किंवा करू का मी का नको का करू किंवा असं काही चर्चा होते. होतं नक्की. विषयावर नाही होत, पण अमुक एक काम आहे बाबा, सिरियल आहे, फिल्म आहे, तर आता करावी का नाही याच्यावर डिस्कशन नक्की होतं. कधी कधी आपण असं म्हणतो ना की ठीक आहे यार काम नाही ते घेऊयात का. तर मुळात मीही त्या यातला नाहीये की ठीक आहे आपण कशासाठी तरी थांबलोय ना, आपण ते जरा वेळ घेऊया अजून असं. तर मग मी तिला विचारतो, म्हटलं असं असं मालिका, मग ती स्पष्ट नको घेऊ, पैशांसाठी करत असेल तर काम करू नको. फक्त मालिकाच असं नाही, पण आय थिंक हार्दिक तर सगळंच विचारूनच करतो. मी विचारतो, म्हणजे मला सिनेमा आलाय सगळं, मग मला असं वाटतं की जाऊ दे ना, ते आपल्या ओळखीचे 2 पैसे कमी मिळतात, करू का, तुला वाटतंय ना मग. पण मी सांगतो की मला या प्रोजेक्टचे एवढे पैसे मिळत आहेत, याचे एवढे पैसे आहेत, किंवा मग एक काम करतो मी, मग हे पैसे तुझ्याच अकाउंटला घेतो मी, असं वगैरे सगळं सांगतो की मला असं वाटतं की तुझ्याकडे राहू देत आता, मला आता नको आहे. नाही पण छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा, म्हणजे मला सेटवर फोन करून तो हेही विचारतो की काय ऑर्डर करू मी आता, असं काहीही रॅन्डम कपडे कुठले घालू, मी आज इकडे चाललोय, मी तोपर्यंत निघत नाही घरातून. मग सांग व्हिडिओ कॉलवर तुम्हाला अख्खं कपाट दाखवतो, मग मी सांगते हे हो. म्हणजे मी तुला सांगतो बघ ऐक, म्हटलं जीन्स ठरलेली माझी, मी आता ही पॅन्ट घालणार आहे, फक्त तू शर्ट सांग. मग नको हे शर्ट नको, हे शर्ट घातलं मला पॅन्ट बदलावी लागेल. सो मग मी विचारून करतो, आणि जोपर्यंत नाही मी बसून राहतो. मग तिने सांगितलं फायनल ओके मग तो घालून मी निघतो. असं आहे. वा. तुम्ही 4 वर्ष जेव्हा एकत्र, 5 वर्ष सॉरी ना, सिरियल चालू होती, तेव्हा तुम्हाला जराही वाटलं नसेल ना की आपण
कदाचित आपण आयुष्य एकत्र घालवणार नाही, होतो मला वगैरे. वाटलं होतं. हो येऊन गेलो होतो हो, मनात. बरेचदा येऊन गेलो होतो रादर. म्हणजे एक 2 वर्ष झाली होती सिरियलला. त्यानंतर असं मला कुठेतरी वाटायला लागलं होतं, पण मी शुअर नव्हते ऑफकोर्स. तर मग मी वाट बघत होते की कधी हा मला सांगेल, कधी हा म्हणेल. नाही, मुळात कधी कधी असं होतं ना, आपल्या पहिलं बाबा इंडस्ट्रीतली मुलगी करू नका, दोघं याच्यातले वगैरे असं. हा. पण म्हणजे अक्षयाकडे जेव्हा बघायचं, मी तिला 2दा-3दा असं मित्र असताना पण आम्ही तिला म्हणजे बोललेलो आहे की बायको असावी तर तुझ्यासारखी असावी, असं मी म्हणता कारण की ना ती खूप फॅमिली ओरिएंटेड आहे. म्हणजे अशी प्रॅक्टिकल जरी खूप असली किंवा मॉडर्नही जरी असली तरी फॅमिलीला जास्त प्राधान्य देणारी आहे. आणि मला असं वाटतं घर जर आपलं असेल तर मला असं वाटतं फॅमिली म्हणजे मग तुम्ही एकटे असू देत, मग ते घरातली निर्जीव वस्तू जरी ती असली ना तरी ती फॅमिलीचा पार्ट आहे ना. सो पहिले ती प्राधान्य घराला देते, तर ही गोष्ट जास्त भावली मला की नाही, ही घर जास्त चांगल्या पद्धतीने तर उत्तम पद्धतीने सांभाळू शकते. आणि मग बाकीच्या गोष्टी असतील तर त्या सगळ्याच 19-20 सगळीकडे असतं. म्हणजे जर म्हणजे आपण म्हणतो नाण्याच्या 2 बाजू असतात, प्रत्येक माणसाच्या 2 बाजू असतात. किंवा कदाचित मला आता ती अशी दिसत असेल, पण या सगळ्या सिच्युएशन मधनं ती आपल्याला जास्त सांभाळून घेणारी, हे जास्त महत्वाचं आहे. आणि घराला सांभाळणारी, तर ती जास्त गोष्ट आवडली. सो म्हणून तर ओके विचारू शकतो. एकमेकांना स्पेस देण्याविषयी तुमचं काय मत आहे, किंवा तुमच्या आयुष्यात हे महत्वाचं आहे का? 100% द्यायला पाहिजे स्पेस, मला असं वाटतं. म्हणजे ती कशीही असेल. आता हार्दिकसाठी स्पेस देणं म्हणजे कदाचित हे असेल की बाबा सॅटर्डे आहे ना, मी माझ्या मित्रांबरोबर चाललोय, किंवा सॅटर्डे वर्किंग आहेत सगळे मित्र त्याचे, तर आपल्याला काय कधीही सुट्टी असू शकते, कुठलाही दिवस असतो आपला, पण त्यांना सॅटर्डे असतो ना, संडे असतो दुसऱ्या दिवशी. तर मग त्याच्यासाठी स्पेस म्हणजे समजा हे आहे की सॅटर्डेला मी माझ्या मित्रांबरोबर दादरमध्ये चाललोय, असं आहे तसं आहे तसं, तर मी नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. कारण तो त्याचा वेळ तो त्यांनी घेतलाच पाहिजे. आणि सेम वे तो करतो की मी पुण्यात आल्यानंतर माझ्या काही एक ठरलेल्या 4 गोष्टी आहेत त्या मला करायच्या आहेत, तर त्याची स्पेस त्यांनी ऑलरेडी दिलेली असते मला, की आता काही मुद्दाच नाही आहे. त्यामुळे आम्ही खूपदा अज्युम्ड आहे आमच्याकडे आता हे की हा त्याचा वेळ बाबा, ही त्याची वेळ, ओके घ्या निवांत. मग आम्ही फोनही नाही करत एकमेकांना की माहिती आहे ना मला की हा इथे आहे, तिथे आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, मग तू घे तुझी स्पेस. पण मला असं वाटतं की नात्यात स्पेस हवीच. एक थोडासा एक पॉइंट असा असलाच पाहिजे की जेव्हा आपल्याला स्वतःशी संवाद करता आला पाहिजे, स्वतः बरोबर थोडा वेळ घालवता आला पाहिजे, किंवा तुझ्या 4 आवडीच्या गोष्टी ज्या तुला एकट्याने कराव्याशा वाटतात त्या तुला करता आल्या पाहिजेत. मग ती सोलो ट्रिप असू देत, मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जाणं असू देत, किंवा जिथे तुला खूप तुझ्या फॅमिलीमध्ये अडकायला नाही लागणारे, खूप सगळ्यांचा विचार करून गोष्ट नाही करावी लागणारे, अशी कुठली तरी गोष्ट. आणि मला वाटतं की लग्नानंतर किंवा आपण एका रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर ही सगळ्यात कमाल गोष्ट असते की मी माझ्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज पण त्याच्यावर देऊन मी निवांत कुठेतरी जाऊ शकते. तसं सेम तो की बाबा आता तो कुठेतरी चाललाय तर त्याला माहिती अक्षय आहे, त्यामुळे तो निवांत निर्धास्तपणे कुठेही फिरू शकतो, त्याच्या आवडीच्या 4 गोष्टी करू शकतो. तर मला असं वाटतं की मला कधीच त्याचं बर्डन नाही येत की आपण लग्न झालंय, मला नवरा आहे किंवा त्याला बायको आहे. हे उलट नाही झालं पाहिजे. तुम्हाला उलट मजा आली पाहिजे या गोष्टीची की अरे उलट जास्त भारी की मला काही फार टेन्शन नाहीये, तो आहे ना, तो बघेल. तर या पद्धतीनं आम्ही दोघंही त्या गोष्टीकडे जास्त बघतो. माझा स्पेस म्हणजे एकच असतो, मला फक्त जिम मध्ये फोन करू नका, एवढंच माझं असतं. आणि मी जास्तीत जास्त म्हणजे माझी अशी गोष्ट आहे की आज जसं ती म्हणाली की मित्र आहेत, आज सगळेच वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, प्रत्येकाला कधी आज हा भेटतो तो उद्या, पण आम्ही खूप क्वचित होतं की सगळे एकत्र आम्ही भेटतो, असं फार क्वचित होतं. तर ते एक आहेच. पण आणि दुसरं म्हणजे जिम. सो सकाळ संध्याकाळ तुम्ही 3 वेळा सांगितलं, मी 3 वेळा जिमला जाईन, 2 वेळा सांगितलं 2 वेळा जाईन. सो मला म्हणजे तिथे मी हार्दिक असतो, ते माझं वाटतं मला की अरे हे माझं आहे. म्हणजे मला नाही फार की मला पार्टी करायला जायचंय, मला आज डोंगरच चढायचंय किंवा अशा ह्याच्यातला नाहीये मी फार. मग म्हणजे असंच आता मध्ये आम्ही बसलो होतो मित्र वगैरे सगळे, म्हणलं अक्षय मला बाहेर जावं असं वाटतंय काहीतरी, जा ना. जाऊ का? मग जा. बघा एवढा मी आधीच सांगतो एवढा खर्च होईल, जा ना, त्याच्यात काय, जा. ठीक आहे. मग असंच बसलो, मित्रांना फोन केला, अरे असं आहे, जायचं का? जायचं. कसं यायचं? गाडीने जायचं. महाकालला गेलो गाडीने डायरेक्ट.
गाडी काढली 3:30 वाजता. इथून मग ते सगळं ती MP तली सगळी ट्रिप केली. 2 दिवसात घरी आलो. पण यायचं 2 दिवसात घरी यायचं. मी जास्त नाही थांबू शकत असं पण होतं मला. सो आणि मुळात फार जसं त्यांनी सांगितलं व्यसनांची सवय नाहीये. फार असं कुठे स्ट्रीट फूड खायची अशी किंवा जे लहान असतानाची होती ती आत्ता नाहीये. जास्तीत जास्त ते चायनामॅन ती एकच ओढ आहे माझी. म्हणजे येऊन गाडी तिकडे जाते. सो असं मला वाटतं किंवा इव्हन मी आत्ताही तिला म्हणतो की ती मला विचारते चल ना हार्दिक माझ्या वाढदिवसाची मी सुट्टी टाकते. हो म्हटलं चल आपण जाऊ कुठे केदारनाथला जाऊ बद्रीनाथला जाऊ किंवा महाकालला जायचं तर तू सांग महाकालला जाऊ वणीला जायचं का देवीला अक्कलकोटला जाऊ असं वगैरे माझ्या मी आयुष्यात देवाशी. पहिल्यांदाच घडतंय असं काहीतरी. म्हणजे म्हणजे मी असं कधी मी काय इमॅजिनच केलं नव्हतं की हार्दिक किंवा माझा नवरा मला असं म्हणेल की ट्रिपला जाऊया. हो केदारनाथला जाऊया. किंवा असं काहीतरी डेस्टिनेशन बघू की तुला तिथे आजूबाजूला कुठे देवाचं काहीतरी असेल तर मला आपण जाऊया लगेच असं मी लगेच हो म्हणतो. हो, पण तू हो. गाडी सांग तर मी त्याचं खूप देवांशी काहीतरी एक वेगळं असोसिएशन आहे नातं आहे. हा म्हणजे मला असं वाटतं की तर जग आपल्याला माझंही देवांची नातं आय थिंक त्याच्यामुळेच तयार झालंय. त्या आधी खूप असं काही घट्ट नातं नव्हतं. पण हार्दिकमुळे आता डिफॉल्ट सेट आहे माझ्याकडे तो की हे असणारच आहे आपल्या आयुष्यात तसं आहे. त्यामुळे मी म्हणते ना की माझ्या वाटची प्रार्थना पण हार्दिकच करत असतो. त्यामुळे छान चाललंय ते. म्हणजे ही जी स्पेस आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे एवढं काय फार काय तत्वज्ञानी नव्हतं की असं स्पेस बद्दल बोलायला किंवा असं काय. पण मला असं वाटतं की म्हणजे आजकाल जे चाललंय आजूबाजूला सगळं की मला स्पेस हवी आहे सांगण्यापेक्षा समोरच्याला ते कळलं पाहिजे की ही स्पेस आहे. कारण की आधीच आपण सांगतो ना ए बाबा मला अशी स्पेस याच्यात मला असं वाटतं की काही हे लादणं होतं समोरच्यावरती. त्यामुळे कदाचित लोकांचे वाद होत असतील स्पेसवरून. मुळात स्पेस हा आधी देखील होता तो आत्ताही राहणार आहे नंतरही राहणार आहे. मला असं वाटतं तो जर ठेवला तर नातं अजून घट्ट होतं. जवळ येण्यासाठी काहीतरी कारण तर पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही थोडंसं गेलं तर तुम्हाला अरे नाही बस 2 दिवस झाले आपण तिसऱ्या दिवशी आता घरी गेलो पाहिजे. किंवा मध्ये मी आता दुबईला गेलो होतो किंवा तिथून मी सारखं म्हटलं मला नाही जायचं. मला ते जा ना फिर ना नको इथे मी ह्या जागा ठेवल्यात म्हटलं इथे मी तुझ्या हो तो बरोबरच मला फिरणार. तिथनं व्हिडिओ कॉल करून सांगत होता इथे मी गेलो नाहीये इथे मी तुझ्याच बरोबर जाईन मी ते ठेवलंय बघायचं. म्हणलं अरे जा ना जाऊ दे नाही एवढं म्हटलं, काय इथे मी आता. इथेच जाणार म्हटलं इथे नाही. हे म्हटलं ठीक आहे हे इथे नाही आलीस तरी चालेल म्हटलं तू पण ही मेन जागा आहे इथे तुझ्याबरोबरच जाऊया. किंवा अशा गोष्टी आहेत मी त्यात ठेवतो. किंवा आता म्हणजे उद्याही मी चाललो उद्याही फ्लाईट आहे मी तिला आधीच सांगितलं मी काही करणार नाही शॉपिंग जायचं तर आपण जाऊन शॉपिंग करायची. तर मी तू येणार असेल तर पुढच्याला आपण तिकडचंच प्लॅन करू आणि तिथे घेऊन येऊ. कारण मला असं वाटतं की इथे जर ठीक आहे सगळ्या मित्रांबरोबर वगैरे तर माझे जे कोर मित्र असतील तर गोष्ट वेगळी आहे. इथे वेगळेच ग्रुप आहे इथे वेगळ्याच गोष्टी तर म्हटलं ते कशाला पाहिजे. आपण आपलं जाऊ आपली मजा करू आपलं येऊ असं आहे आमचं. मस्त. आणि उलट मी तिला सांगत असतो तू जा तुला कुठे जायचं तिकडे जा मी बुकिंग करून देतो. ती मला म्हणते त्यापेक्षा तू जा ना म्हटलं माझं नको तू जा. दोघेही एकमेकां म्हणजे ढकलताय. हो मग मी तर तिला सांगतो तुला कुठे जायचंय ते सांग. मग कोण तुझी फ्रेंड कुठे बाहेर चालले तुला कुठे त्यांच्यावर जायचंय बिंदास सांग माझा विचार करू नको. मग मी माझा विचार आला की मग ती म्हणते हा अच्छा म्हणजे तुझं काढलं की तू बजेटचं सांगतो अरे नाही गेलो तर एवढे पैसे खर्च होतील. मग माझ्याच्यात नाही म्हटलं तू जा तुझ्यासाठी मी ठेवलेले आहेत तू जा माझं नको. सो मला असं वाटतं की तिने ते करावं. आणि म्हणजे आपण बाहेर काम करतोय आपण मेहनत करतोय आणि त्याचा फायदा जर आपल्या फॅमिली मेंबर्सना होत नसेल तर मला असं वाटतं मग काही त्याला अर्थच नाही. वा मस्त. अजून एक छोटासा गेम. हो कोण कोणास म्हणाले. Okay. सो ही वाक्य आहेत जी मी सांगणार आहे हा. आणि ही वाक्य युजली कोण कोणाला म्हणतं हे तुम्ही अच्छा. आम्हाला सांगणार आहात. Okay. ओके. आय लव्ह यू. मी काय? अक्षया हार्दिकला मीच म्हणतो काही हो प्लीज नाही अक्षया हार्दिकला. ठीक आहे तुला मान्य करावंच लागेल. हा, ठीक आहे मी बोललो ठीक आहे. अक्षया केलं मान्य. सॉरी. हार्दिक अक्षयाला मी म्हणतो हो हा, नको वाद कशाला पाहिजे म्हणतो. म्हणून टाकाय सॉरी आपण काय कमी नाही होणार आहे. वा. आपल्याला बोलण्याची गरज आहे. अक्षया हार्दिकला हो ती म्हणते प्रत्येक आणि वेळी. मग त्याच्यावर चर्चा होते. हा म्हणजे माझं असं असतं की प्रोफेशनल लाईफ तूही आहेस आपण चर्चा करतोच पण मला असं वाटतं की ते सेटवरचे गॉसिप सेटवरचे तू त्या उंबरट्याच्या बाहेर ठेव. तू नको बोलू आत आल्यावर आपण आपलं राहू नको बोलूयात काय बाजूला बस एकत्र बसू
एकत्र खाऊ, छान करू. बरं काय बोलणार, आपण एकत्र तर आहोतच, पण ते नको प्रोफेशनचं. हां, काय एक्स्ट्रीम काय झालं तर त्याच्यावर आपण चर्चा करू, पण हे कोणाचं काय झालंय हे गॉसिप घरात नको. त्यामुळे तिलाही ते सेटवरची सवय लागलेली, ती सेटवरती त्याच्यात त्या म्हणजे त्या कन्व्हर्सेशनमध्ये ती नसते. तेव्हा तिला सांगितलं की इवन माझं पण, मी सेटचं काय शूट कसं आलं ओके, मी इवन रोज सकाळी जाताना मी तिला रोज ऑल द बेस्ट करतो, मस्त कर, छान कर, बस. याच्या व्यतिरिक्त शूटिंगचे विषय घरात नाही. ओके, चल जिमला जाण्याची वेळ झाली आहे. हार्दिक अक्षयाला ऑफकोर्स. आणि ती वेळ कधीच येत नाही आणि माझी पण कधी कधी निघून जाते माझ्यामुळे. तुला काहीही कळत नाही. हे अक्षया हार्दिकला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक ह्याला बोलत असते. म्हणजे गाडी जरी मी चालवत असेल तरी तुला गाडी चालवता येत नाही, तुला रोड मधलं कळत नाही, हे ती मला म्हणत असते. हो बरोबर. कंटाळा आलाय, आज काहीच नको करायला. अक्षय हार्दिकला मॅक्सिमम मॅक्झिमम मला अक्षय कंटाळा हार्दिकला आलेला आज असतो. कंटाळा आला, आज नको आंघोळ नको करूस, ओके ठीक आहे. आज जेवण नाही करत, नको करूस, बरं ठीक. आज कंटाळा आला, बाहेर पण नको जेवण झालं, नको करूस, ठीक आहे, कॉफी पिऊन झोप, काही प्रॉब्लेम नाही. आज चीट मील करूया किंवा चीट डे करूया. हार्दिक अक्षयाला माझ्या आयुष्यात चीटच असतं कायम. आणि माझा यांच्यामुळे संबंधच माझा नाहीये चीट होता ना, काही. यांच्यामुळे माझं चीट होतं, असं होतं. हो. हा, माझं काहीच नसतं. माझं फक्त मी 2 वेळा फॉलो नाही, आज करते, cheat जसं करूया हा इंटरमिटेंट. प्रश्न चुकीचा आहे. हा. आज चीट मिल होऊन गेलं हा माझ्या आयुष्यातला प्रश्न आहे. कारण की ह्यांना ते खायचं असतं आणि ते मला खावं लागतं. हो, पास्ता. हो, चीट करूया असंच म्हणतोस पण पण तुम्हाला. आता काय करणार. जेव्हा तुला केप्सा वगैरे खायला जायचं म्हणजे असतो माझं तेव्हा- म्हणजे हे म्हणजे आपण म्हणतो ना वर्षातून एकदा दिवाळी येते तेव्हा तसं हा, येते. मग तोच डायलॉग पण तो मला म्हणतो. पण तो मला तेव्हा येतो म्हणण्याचा ना. प्रश्नच नाहीये. हा. माझा डाएटशी संबंधच आज नाही. खा ना जरा, हे आज तिरामिसू मागवलं जरा आज, बरं ठीक आहे. मग ते आता एवढं मला नाही जाते. मग हार्दिक हा म्हणजे आता ते असं ठेवलं तर उद्या ते खराबच होणार ना, म्हणजे आता गळ्यात कोणाच्या पडणार तर माझ्या. ठीक आहे, उद्या मग ती म्हणते उद्या जाऊन जास्त धाव ना, चालेल निघून जाईल असं. वेळेत झोपत जा. अक्षय हार्दिकला हो, मला मी अगदी वेळेत टाइम झोप. टू मी टाइम थोडं मोबाईल वरती वगैरे गेम्स खेळतो. मला गेम्स खेळायची फार आवड आहे. त्यामुळे मी गेम्स थोडं खेळत असतो. किंवा रात्री PS5 आणि असं सगळं चालू असतं त्याचं. किंवा रात्री युट्यूब वरती मी देवांचे व्हिडिओ बघत असतो काहीतरी, असं काहीतरी माझं चालू असतं. एकीकडे व्हिडिओ गेम, मग देवांचे हो. व्हिडिओज. बरं, आणि तुला कधी मजा येईल हार्दिकला, तू बघितलंस की तो काय बघतोय फोनवर, तर ते असं अचानक काहीतरी सोशल मीडियावर वेगवेगळे प्रयोग करतात ना लोक, आणि मग अचानक स्टोरी टेलिंग ॲनिमेशन मध्ये येतं, पता है क्या हनुमान जी कहाँ पे है केदारनाथ पे वगैरे. तर तो ते इंटरेस्टिंगली बघत असतो की कुठे आहे, ओके, मग त्याचा रिलेटेड व्हिडिओ परत दुसरा, असं तो सर्च करून करून युट्यूबवर बघत असतो. तर त्याला एक फॅसिनेशन आहे देवांबद्दल. म्हणजे मला असं आवडतं फार की म्हणजे कैलास पर्वताची स्टोरी असेल काहीतरी, किंवा मानस सरोवरची स्टोरी असेल, तर ते असं काही काही स्टोरीज चांगल्या चांगल्या येतात. सो आधी बघतो त्यांचे व्ह्यूज किती झालेत, मग त्या स्टोरींना मी किती खरं असेल हे, मग ते बघायचं. तर त्याला आवडतंच खूप. ते माझं रात्री चालू असतं ते. तुमच्या म्हणजे आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात जशी कॉल युअर बेनी केली, तसं आपल्याला आता शेवटाकडे आलोय. तर तुम्हाला एकमेकांना पत्र म्हणजे वोकल लेटर म्हणायचं आहे. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आजकाल आपण जसं मगाशी आय लव्ह यू वरनं झालं की आपण पटकन व्यक्त होत नाही किंवा रोजच्या आयुष्यात राहून जातं. तर अशा काही राहून गेलेल्या गोष्टी ज्या पत्राद्वारे तुम्हाला एकमेकांना सांगायच्यात आत्ता, आणि त्याला मी वोकल लेटर असं म्हणतो, ज्याला तुम्ही अगदी प्रिय हार्दिक पासून तुझीच अक्षयापर्यंत असं पत्र होऊन जाऊ देत. कोण आधी? लेडीज फर्स्ट. अशा खूप कमी गोष्टी आहेत खरं आम्ही एकमेकांशी बोलायच्या राहिल्या असतील, पण तरी सुद्धा प्रिय हार्दिक तसं तर आपण रोजच बोलतो, परंतु तरीही अशा अनेक गोष्टी असतात ज्या कदाचित तुला माझ्याकडे बघून माझ्या मनातलं कधी कळलं नसेल, किंवा मला तुझ्या मनातलं कधी कळलं नसेल. पण मला असं वाटतं हा प्रवास आपला तोच आहे, एकमेकांच्या मनातलं कसं जाणून घ्यायचं ते शिकायचा, रोज काहीतरी नवीन करून बघण्याचा, एकमेकांना समजून घेण्याचा.
आणि तो जेव्हापासून तू माणूस म्हणून आवडायला लागलास तेव्हापासूनच तुला जाणून घेण्याची इच्छा वाढत गेली आणि ती आज इतक्या वर्षांनी सुद्धा वाढतीच आहे आणि मला अजून मजा येणार आहे या प्रवासात असं वाटतंय मला. त्यामुळे मी सांगणार काहीच नाही, ते मी तुला नंतर सांगेन कधीतरी, परंतु खात्री देईन आत्ता की आपल्या आयुष्यातली एकत्र आणि तुझी इंडिव्हिज्युअल जी जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी तुला नेहमीच साथ देईन आणि ते पूर्ण करण्यासाठी तुझा हात घट्ट पकडलेला कायमच असेल. तुझीच अक्षया. किती गड. अरे बापरे, मला बोलावं लागेल. प्रिय अक्षया, जेव्हा लग्न ठरवत होतो तेव्हा मी तुला खूप वेळा सांगितलं होतं की अक्षया विचार कर विचार कर विचार कर, कारण की मी माझी परिस्थिती जाणत होतो आणि तरीसुद्धा तू त्या परिस्थितीत माझ्याकडे काही नसताना तू मला होकार दिलास आणि माझ्या या आयुष्याच्या प्रवासात हात धरून खरं तर माझ्या पुढे उभी राहिलीस. कारण की पुढे मी आज याच्यासाठी म्हणेन कारण की वाट दाखवायला फक्त मागून लोक दाखवत असतात, पण तू त्या वाटेवर आधी पुढे उभी राहिलीस आणि मला ती वाट दाखवत राहिलीस. तर ती तशीच वाट आयुष्यभर दाखवत राहा. आयुष्यभर मी तुला खूप प्रश्न विचारत राहीन, छोटे छोटे का असे ना, आणि तो त्रास मी आणि त्या खोड्या मी काढतच राहीन. पण सगळ्यात महत्त्वाचं हेच की तू कुठल्याही मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अडकलेली नव्हतीस कधी, ना अजूनही आहेस. किंवा मला ही गोष्ट हवी होती, तू ती केली नाहीस, किंवा ही होणार नाही आहे तुझ्याकडून असं तू कधीच म्हणत नाही. आणि तू ती सांगतेस की तुझ्याकडनं नेहमीच चांगल्या गोष्टी होणार. आणि तुझं जे स्वप्न आहे आणि तुझी जी काही स्वप्न आहेत ती मी पूर्ण करण्यासाठी माझ्या आयुष्यात मी ती मेहनत घेतच राहणार. आणि तुझं जे सगळ्यात मोठं स्वप्न आहे की तुझं एक खूप मोठं घर असावं, ते लवकरात लवकर मी ते पूर्ण करणार. आणि एवढं सांगेन की अशी साथ देत राहा आणि कुठेही असं हे समजू नकोस की छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी तुला विचारतो, कारण त्यातूनच मला ताकद मिळते. आणि एक बायको म्हणून, एक मैत्रीण म्हणून काय मी तुला घाबरत राहीन आणि ती भीती माझ्याकडे मी ठेवत राहीन. कारण की ती जर ठेवली तर मी तुला प्रश्न विचारू शकेन आणि कुठे माझ्या आयुष्यात मी चुका करू शकणार नाही. कारण मला माहिती आहे की तू माझ्या बरोबर असशील तर आयुष्यात मी कुठे चुकणार नाही आणि कुठे चुकीच्या वाटेवर जाणार नाही. सो ही साथ अशीच राहू दे आणि लवकरच तुझी सगळी स्वप्न पूर्ण करील. तुझाच हार्दिक. वा 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 वा. किती गड. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, तुमच्या मते सुखी संसाराचं अनुरूप सूत्र काय? सुखी संसारासाठी मला असं वाटतं की तुम्ही तो संसार करण्यासाठी 100% रेडी आहात का हे तुम्ही आधी पडताळून बघायला हवं, किंवा समोरच्या व्यक्तीच्या तुम्ही नक्की खरं प्रेमात आहात का हे एकदा ॲनलाइज करायला हवं. त्याच्या शिवाय पुढचं पाऊल टाकूच नाही आहे. आणि कधी कधी असं बरेचदा म्हटलं जातं की तेव्हा नाही ना गं कळलं, तेव्हा वाटलं नाही ना असं होईल. तर मला असं वाटतं की नाही, खरं प्रेम होतं तेव्हा खरंच ते जाणवतं. आता हे मी अनुभवातनंच सांगते की खरंच जाणवतं की आपलं एखाद्या व्यक्तीवर खरंच इतकं प्रेम होतं की आपण त्याच्यासाठी कितीही गोष्टी करायला तयार असतो, ॲडजस्टमेंट्स करायला तयार असतो, किंवा त्याचा हात पकडायला तयार असतो कुठल्याही सिच्युएशनमध्ये. जोपर्यंत ही फिलिंग मुलींना 100% येत नाही ना तोपर्यंत पुढे जाऊ नका असं माझं म्हणणं आहे. काहीही करा मग तुम्हाला नुसतं राहून बघायचं आहे का, ठीक आहे, वर्षभर आईवडिलांची परवानगी काढा, एकत्र राहून बघा. तुम्हाला खरंच तेवढं कम्फर्टेबल वाटतंय का, तुम्ही तयार आहात का त्या गोष्टीसाठी, हे पडताळल्याशिवाय तुमचा संसार सुखी होऊच शकत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाची 100% तयारी केलेली नाही आहात सगळ्या गोष्टींना सामोरं जायची, तोपर्यंत सुखी संसार आपण नाही म्हणू शकत कशालाच. आणि माझ्यासाठी सुखी संसाराची अशी काही व्याख्या नाही आहे की हे मिळालं म्हणजे सुखी, ते मिळालं म्हणजे सुखी. तर मला असं वाटतं तुम्हाला जो साथीदार हवा आहे त्याच्यासोबत राहता येणं आणि त्याच्यासोबत पुढचं अख्खं आयुष्य घालवता येणं, तेही खूप पॉझिटिव्हली, खूप प्रेमाने,
हे माझ्यासाठी सुख आहे. तर प्रत्येकाच्या आयुष्यात याची व्याख्या खूप वेगवेगळी असणार. काही लोकांना खूप वेगळ्या गोष्टी हव्या असतील, हे असेल म्हणजे सुख, ते असेल म्हणजे सुख. परंतु जोपर्यंत तुमचा पार्टनर तुमच्यासाठी 100% प्रेमात तुम्ही एकमेकांच्या नाही आहात, तोपर्यंत तुम्हाला कुठलीच गोष्ट सुख आयुष्यभरासाठी नाही वाटू शकणार. काही वर्षांसाठी कदाचित वाटेल किंवा काही वर्षांनी वाटेल, मधल्या पिरियडमध्ये वाटेल. परंतु ती जर का तुम्हाला खूप लॉंग टर्मसाठी हवी असेल तर तुम्हाला ते सुख म्हणजे तुमचा जोडीदार असणार आहे. तर ते तुम्ही 100% खात्रीनिशी जर का निवडू शकलात तर नथिंग लाईक इट, असं मला वाटतं. ऑफकोर्स तिने सगळं सांगितलंच आहे, पण एवढंच सांगेन की सगळ्यात पहिलं म्हणजे की आपण दोघं याच्यापेक्षा आपण एक आहोत हे समजणं फार गरजेचं आहे. आणि बोलणं फार गरजेचं आहे की तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे समोरच्याची. कारण की एक मुलगा म्हणून मी मुलाच्या बाजूने म्हणेन की कारण की एक मुलगी तिचं घर सोडून, म्हणजे भले तुम्ही नंतर कुठेतरी एकत्र राहाल, एकटे राहाल, वेगळे राहाल, त्याचा प्रश्न तो वेगळा आहे, पण एक मुलगी तिचं घर सोडून तुमच्याकडे येते, तुमच्याकडे ती तिच्या आई वडिलांना सोडून येते, तर तिचा तुम्ही पहिलं म्हणजे रिस्पेक्ट देणं फार गरजेचं आहे. आणि मुळात आत्ताची परिस्थिती असेल की समोरचा माणूस खूप पैसे कमवत असेल किंवा खूप त्याच्याकडे गोष्टी असतील, तर असं धरून चाललं की त्याच्याकडे काहीच नाही आहे आणि तो कुठेच नाही आहे, तो शून्य आहे. शून्य समजा एकमेकांना, तेव्हा तुम्ही पार्टनर म्हणून एकमेकांकडे बघा. आणि मुळात म्हणजे जर तुम्ही जबाबदारी पेलण्याची ताकद ठेवत असाल तरच या गोष्टीकडे बघा. कारण की जबाबदारी, मी असं नाही फायनान्शियल दृष्टिकोनातून म्हणत नाही, किंवा एक मेंटल जबाबदारी असणं फार गरजेचं आहे की समोरच्याला आधार देणं फार गरजेचं आहे, समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी जेव्हा होतात जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलता, एकमेकांना समजून घेता आणि प्रत्येकाची परिस्थिती समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की लग्न करणं ही खूप सोपी गोष्ट लोकांना वाटत असेल, पण लग्न करणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कदाचित त्याच्यापेक्षा सोपी गोष्ट घर घेणं असेल, भले ती त्याची किंमत फार मोठी असली तरी. पण एखादी जेव्हा व्यक्ती आपल्या आयुष्यात येते तेव्हा ती एक व्यक्ती न येता तिच्याबरोबर ती सराउंडिंग फॅमिलीसुद्धा आपल्याशी कनेक्टेड होते. आणि कुठेतरी आपल्या आयुष्यात ती एक व्यक्ती आपला परिवार वाढवणारी असते. सो मला असं वाटतं की त्यांना ते रिस्पेक्ट देणं फार गरजेचं आहे. आणि डिपेंडन्सी राहणं गरजेचं नाही. चल ना, माझं उद्या नाही ना, तर याच्या भरोश्यावर मी राहीन. तर हे मला असं वाटतं की हे डोक्यातून गेलं पाहिजे. सध्याच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून ते होत आहे. किंवा मला जर आलं नाही तर ह्याच्याकडे तर आहे ना, हे सोडून द्या. आपण काय आहोत हे आपल्याला राहिलं पाहिजे. आणि मी हिला नाही तर हिच्या कुटुंबाला देखील सांभाळू शकेन, ही जबाबदारी आपल्यावरती आली पाहिजे. मग भले ते एकत्र असो नसो ही पुढची गोष्ट आहे, पण मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं जबाबदारी मला वाटते. आणि तुम्ही एकमेकांशी बोला आणि इतके ठाम राहा की तिसऱ्या व्यक्तीचं ऐकून तुम्ही स्वतःच्या पार्टनरवरती अविश्वास दाखवू नका. कारण विश्वास हाच आहे, एकदा तुटला की तुटला, तो परत जोडला जात नाही, कुठेतरी ती खोट राहतेच. त्यामुळे तुमच्या पार्टनरवरती तुमचा इतका विश्वास असला पाहिजे की तुम्ही त्यांच्यावर काही शेअर करू शकता, काही बोलू शकता. मग मजा मस्ती असू देत किंवा काही असू देत, किंवा 10 रुपये जरी मागायचे असतील तरी तुम्ही त्या हक्काने त्याच्याकडे मागू शकता. मला असं वाटतं की एक रिलेशन एक न्यूट्रल लेवलला असणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही पॉझिटिव्ह राहणं फार गरजेचं आहे. समाज काय म्हणतोय किंवा इतर काय म्हणतायत, तो निगेटिव्ह ऑरा घेऊन जर तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये असाल तर आपण जे म्हणतो ना की आपण जे बोलतो की आपल्या बाजूला तो ऑरा तयार होतो, तो ऑरा निगेटिव्ह झाला तर मला असं वाटतं की सगळी सिच्युएशन ही निगेटिव्हच वाटणार. आपल्या आयुष्यात येणारी सगळी माणसंसुद्धा निगेटिव्ह वाटणार. मला असं वाटतं एकमेकांना सांभाळा, छान राहा, छान बोला आणि आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. आणि एखाद्या व्यक्ती जर आपल्या आयुष्यात येते तर खरंच काहीतरी सुंदर आहे, तर ते अजून सुंदर करण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी सांगेन. वा वा, किती छान, दोघांनी छान सांगितलं, खूप मस्त. छान झाले आपल्या गप्पा आणि मस्त वाटलं. असेच एकमेकांना धरून राहा कायम एकत्र. छान आपल्या गप्पा झाल्या. त्यानिमित्ताने तुम्हाला द अनुरूप शो कडून एक छोटीशी भेट. वा, थँक्यू, मस्त, खूप छान. थँक्यू सो मच. खरंच. येस. आणि थँक्यू आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. आणि तुम्ही आलात त्याबद्दल. छान वाटलं गप्पा थँक्यू मारून. थँक्यू. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.